वाची मां प्रसुप्तां संजीवयन्ति किल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। महायोगपीठे तटे विमृथ्यां वरं पुण्डरीकाय दातुर्निन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। सदाशिवसमारम्भां श्रीशङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। प्रतिष्ठानरोदावरीचा निवासी असा भक्त जो आवडे श्रीहरीसी तया आठविता थोर आल्हाद चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा। तुका हा तुकावा परब्रह्मरूपी तुकिता तुका पावला सस्वरूपी तुका स्वामी हे नाम वाचेसी गाता बहु सांगळा पावला वरमहाता बुक्का लावून बोधल्यांच्या कराणे मागत भिक्षा सदैव कोरांड दाणे बहिणाई जासी गळा माळ झाली शंकरानंद म्हणता वृत्ती शांत झाली। हरिभक्तिपरायण परमहंस परिव्राजकाचार्य अनंत विभूषित नारायणानंद सरस्वती उपाख्य बालयोगी महाराज ओतूरकरांचे पटशिष्य श्री प्रेममूर्ती सुवितजी झंवर डोंगरकडा यांच्या अथक परिश्रमाने पंचक्रोशीतील भाविकांना बरोबर घेऊन प्रत्येक तीर्थक्षेत्रामध्ये ते ज्ञानयज्ञाचं आयोजन करतात। त्यांनी अत्यंत अट्टहासपूर्वक मलाही इथे निमंत्रण दिलं आणि नंतर मला जेव्हा आमच्या ब्रिजमोहन भाऊ सोनीजींचं आणि त्यांचं नातं उमगलं तेव्हापासून माझ्या संगीत प्रेमात तीव्र गतीनं वाढ निर्माण झाली। तसं त्यांना मी ओतूरकर महाराजांच्याकडे सदैव पाहत असायचो। ते एक तपस्वी दंडी संन्यस्त जीवन जगणारे सत्पुरुष होते। उभ्या भारतवर्षात महाराष्ट्रात त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचं रसस्वादन आपल्या ओघवत्या वाणीनं उभ्या संप्रदायात केलं होतं। भाऊ मला त्यांच्याकडनं संन्यास त्या काळात घ्यायचा होता, परंतु प्रपंचाची माझ्यावरती त्या काळात असलेली जिम्मेदारी पाहून त्यांनी मला संन्यास धर्मासाठी त्या काळात नकार दिला होता। नंतर जेव्हा तीव्र जिज्ञासा निर्माण झाली तेव्हा ते ब्रह्मलीन झाले। म्हणून राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी मी सुमेरू आणि संकेश्वर स्वामींच्या करणी यतिधर्म स्वीकारला आणि आज ना उद्या नाथांच्या दरबारात मी बोलतोय। या सगळ्या ओठाठेवीतनं जरा दूर जाऊन काळसारावा चिंतने एकांतवासी गंगास्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळसीच्या या संत वचनाचा मागोवा घेत सुमितजी यतिधर्म स्वीकारणार आहे। ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची जमेची। मी कालच चिंतन केलंय की त्रैवर्णिक संन्यास घेऊ शकतात आणि तो अधिकार धर्मशास्त्राने प्रतिपादन केलेला। आणि कालही तुमच्याशी मी संवाद असा साधला होता की नाथांचं सागर नुसतं चरित्र ऐकण्यापेक्षा चरित्रातील काही मार्मिकपण परिवर्तनवादी चिंतन त्यात दडलेला गूढार्थ ऐतिहासिक संशोधन संतांची परिभाषा आणि जगण्याचा प्रशस्त मार्ग या संबंधाने काही चर्चा व्हावी म्हणून मी काल आज आणि उद्या तुमच्या समवेत आहे। आदरणीय श्री समाधान महाराज शर्मांच्या मुखातून आपण अत्यंत सुंदर श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात। त्यांना कथेला येणारा वर्ग हा माझाच वर्ग गृहीत धरून
आता आहे या समाजात मी स्वतःला संतुष्ट मानतो. कारण एकाच घरात सत्ता उपभोगल्यावर समाजात राजकारणापासून धर्मकारणापर्यंत विशिष्ट प्रकारची चर्चा होत असते. त्यामुळं सगळीच पदं एका घरात नसावी म्हणून तर शंकर लय हे पद त्यांना देण्यात आलं. व्यवस्थापन हे विष्णू या देवतेकडे देण्यात आलं. बालकल्याण आणि समाज हे पार्वती भगवतीकडे देण्यात आलं. सरसेनापतीपद कार्तिक स्वामींच्याकडे देण्यात आलं. आणि नमो गणेभ्यो गणपतीभ्यश्च ओम नमो नमः सभाभ्य सभापतीभ्यश्च ओम नमो सभेचा सभापती गणपतीला करण्यात आलं. सौर ऊर्जा आणि प्रकल्प सूर्यनारायणाला देण्यात आलं. बुद्धिप्रदाता म्हणून चंद्राला तेज समर्पित करण्यात आलं. चंद्रमा मनसो जातः चक्षो सूर्यो अजायत असं शास्त्रवचन आहे. म्हणून ही विभाजन व्यवस्था आहे. आणि देवतेत राष्ट्रपती पदावरती भगवान श्री दत्तात्रयांची प्राणप्रतिष्ठा आहे. आणि देवांचे राष्ट्रपती नाथांच्या दरबारात सेवेला उपस्थित आहे. प्रत्यक्ष दत्त शब्दाचा अर्थ प्रत्यक्ष. प्रत्यक्ष श्री दत्त जर इथे आपली सेवा समर्पित करतायत, भगवान श्रीहरी 36 वर्ष ज्यांच्या द्वारा सेवा करतोय, त्या दरबारात तुम्हाला आणि मला काहींना 8 दिवस, काहींना त्रिदिनात्मक ज्ञानचर्चेत या ज्ञानगंगेच्या प्रवाहात आचमन करण्याचं सौभाग्य प्राप्त होतं. हे तुमचं माझं सगळ्यांचं पूर्व प्रारब्ध आहे. आणि त्या प्रारब्धामुळे तुम्हाला मला संचिताच्या प्रबलतेवरती ते सुख प्राप्त होत असतं. त्यांची अत्यंत रसाळ कथा आहे. म्हणजे त्या माणसाने भविष्यात स्पेशल हिंदीतनं जर संभाषण साधलं तर ते आस्था संस्कार ही जी चॅनल आहे नॅशनल लेव्हलची, त्याला ती जातील असं प्रवीण काकांच्या कानात मी कथेच्या मंचावर तुम्हाला बोलतो जातील. आणि आपल्या महाराष्ट्रातला आपला माणूस आपल्यातून मोठा होत असेल तर खेकड्यासारखी त्याची पाय न ओढता त्याला मार्ग प्रशस्त करण्यासाठी आपण मदत केली पाहिजे. हा माझा स्वभाव आहे. त्यांनी स्ट्रगल करून अत्यंत बिकट काळात इथपर्यंत पद स्वीकारला. मी त्यांच्या कथेत आलो म्हणजे त्यांनी यावं असा अट्टहास अजिबात नसावा. एखाद्याचा विवाह असेल आणि आपल्याला निमंत्रण नसेल तर जाता जाता 5 मंगल अष्टकापैकी एखाद्या सांगतेच्या स्वराला अक्षत समर्पित करावी. यजन चालू असेल तर जाता जाता एखादी आहुती आपण द्यावी. एखादं मंगल कार्य असेल तर जाताना आशीर्वाद द्यावा. निमंत्रण कुठे असावं कुठे नसावं. तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे. काही ठिकाणी निमंत्रण नसलं तरी जावं आणि काही ठिकाणी निमंत्रण असलं तरी जाऊ नये. भाऊ, आता एक आनंदाचा क्षण सांगतो. मुंगाडाजींच्याच बंधूकडे प्रसादाची व्यवस्था शर्माजींची होती आणि त्यांच्या बरोबरच्या अनुयायी परिवाराची. मी अलीकडे प्रसाद भिक्षा माझी झाली. खिडकीतनं मी ऑब्झर्व करत होतो, कोण भजन म्हणतंय, कोण वाढतंय, कोण रांगोळी घालतंय. मी त्यांना म्हणालो माझ्या फुटेजमध्ये सगळं स्कॅन झालं. ते म्हणाले कसं काय? मग ते माझ्या कॉटवरती आत्ताच्या रूमवरती आले आणि अक्षरशः श्रांत थकलेलं लेकरू आईच्या पदराजवळ येऊन भूक लागल्यावर स्तनपान करतं तसं त्यांनी मान माझ्या मांडूर टाकली. क्षणाची विश्रांती घेतली. यापेक्षा अजूनही शंका काय पुष्कर महाराज, माणसं केवळ विद्वत्तेनं मोठी होत नसतात. माणसं केवळ त्याच्या पारंपरिक परंपरेनं मोठी होत नसतात. माणसं केवळ विद्यापीठातल्या PhD मोठी होत नसतात. तर त्याचा स्वभाव कमालीचा विनम्र असावा लागतो. सुरुवातीला जेवढी लोक मंडपात आहेत तेवढ्यावर समाधान मानत जाणत्या श्रोतांना एक वृत्तांत मी देतो. पूर्वी शेतात 2 प्रकारच्या पिकांचं बहर येत असायचा. ज्वारीमध्ये 2 जाती, एक दगडी आणि बेदरी नावाचं प्रकरण आहे. ज्याला कणस भरपूर आहेत पण दाणे कमी आहेत त्या कणसाची मान वरती असते. आणि ज्या दाण्याला भरभराट आली, जे कणीस विनम्र झाले, ऐकताय ना तुम्ही, ज्याला दाणे भरपूर आहे तसं वाकलेलं असतं. जाता जाता ते कणीस मला त्याची आत्मचर्चा सांगायला लागलं. महाराज म्हणे नारायण न नारायण किंवा जय हरी जय हरी. मी म्हणलं का रे माझ्याशी बोलतोस तू? मी प्रवास करतोय नंबर बांधावरनं,
त्या शेतकऱ्याचं या शेतकऱ्याचं मधून ज्या रस्त्याचं मापन आहे त्याला इंडियन ॲक्ट पिनल कोडच्या घटनेत कृषी खात्यात नंबर बांधणं म्हणतात. मी त्या बांधणी चालू तुला काही तुडवलं नाही, त्रास दिला नाही, मला आवाज काट दिलास. ते कणीस माझ्याशी चर्चा करायला लागली, मला बोलायला लागली. बाबा थांबा म्हणजे काय, मला तुम्हाला हिलगुज करायचं म्हणजे काय रे. अहो म्हणे मी मोकळा झालो, माझ्याकडे काही शिल्लक राहिलं, मी कमालीचं उंच सगळ्या जगाला दिसणारा. मी म्हणलं तू संरक्षित राहिला असतास, तुझा प्रॉब्लेम असा झाला आहे, तू मान कामापेक्षा अधिक वर केल्यामुळं तुझ्यात ते दाणे पक्ष्यांनी खाल्ले, तुला रिकामा करून टाकला. हा दोष झाला. तो म्हणला तो त्याला दाणे भरपूर आहेत पण तो कसा जिवंत आहे. मी त्याला उत्तर दिलं तो जिवंत आहे त्याचं कारण असं आहे त्यांनी स्वतःला झाकून घेतलंय. संत वचन सांगतो महिमे भेणे दडे. मला वाटतं एवढं अर्ध चरण आपल्या अभ्यासाला पुरेसं झालं. महिमे भेणे धडे साधुनी प्रसिद्धी महिमी मीडियातंत्र प्रकरण येणं जाणं अनुयायी यांच्यापासून सावध जीवन जगायचं. जो समाज ज्यांना कमालीचा मोठं करतो तो समाज ज्याला मोठं केलं त्याला एक दिवस निवांत घरी पाठवतो. कृपया मी टीका करत नाही, निंदा करत नाही, करणंही बरं नाही. बापूंच्या समवेत अडवाणी अटलजी एकेकाळी कथेत फुगडी खेळत असायची. मला वाटतं एवढं प्रकरण ज्ञात्या लोकांच्यासाठी पुष्कळ झालं. काळ कधी कोणासाठी कसा येईल हे आपल्याला ठाऊक नाही. कधी गिळंकृत करील, कधी आक्रमक ठरेल, कधी एखादा बोका आक्रमक उडी मारून मूषकाला स्वाहा करून टाकील, सांगता येत नाही. तसं काळरूपी बोका या जीव नावाच्या मूषकाला कधी गिळंकृत करील, सांगता येणार नाही. कोरोना काळात कितींना जावं लागलं हे शिल्लक आहे. तुम्ही आम्ही ही संतांची कृपा आहे, आई वडिलांची कृपा. म्हणून त्यांना जमणारा समाज माझाच आहे असे गृहीत धरून अंतरंगाने आपण एकच आहे. आणि साहजिकच आहे संगीताचा ध्वनी, करतल ध्वनी, स्पीकरचा ध्वनी, त्या रिदममुळं ऐकणारा ती भाव प्राकट्य होत असतं. आता मी या सगळ्या प्रकरणाला जरा प्रतिबंध केलाय. वेळ खूप जातो आणि वेळ गेला की चिंतनात अपव्यय निर्माण होतो, वेळ वाया जातो. म्हणून वाया वेळ न दवडता आपण आपल्या मुख्य विषयाला हात घालत चिंतन करत आहोत. मुख्य टायटल आहे आपलं प्रकरण आहे भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार. या एका सूत्राच्या सभोवताली उद्यापर्यंत तुमच्याशी चर्चा सत्र करणार आहे. पुन्हा एकदा नमूद करतो सागरनाथांचं चरित्र माझ्या अल्पज्ञ जीवाकडनं होईल असं शक्य नाही. शक्य नाही. नाथांचा प्रवास देवगिरी किल्ल्यापर्यंत झाला. आजींनाही विचारलंय, आजोबांनाही विचारलंय आणि स्वतः पांडुरंगानंच आज्ञा दिली आहे की तुला तुझा आत्मकल्याण करायचं असेल आणि माझ्या तुला यथार्थ जाणीवा करून घ्यायच्या असतील, किंबहुना ब्रह्म अनुभवायचा असेल तर तुला श्रीगुरूकडे जावं लागेल. त्यांना पर्याय इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करून संशयाची श्रेणी छेदीची ना. या तिन्ही देवता नापास आहे. इंद्रही नापास आहे, चंद्रही नापास आहे आणि ब्रह्माही नापास आहे. कारण आहे ब्रह्मा करण्यासी. मी पुढचं नाही म्हणत, माणसाचं वय परिपक्व झाल्याविना आणि यथार्थ ज्ञानाचा परिपाक झाल्याविना संतांची विधानं सुद्धा आपल्या मुखातनं शुभून दिसत नाही, शुभून दिसत नाही. ब्रह्मा कण्यासी बस. ज्याला आपली स्वकन्या कळत नाही, संशय निवृत्ती नाही आणि गुरुबोध नाही, त्यामुळे उत्पत्ती करता सुद्धा नापास. इंद्र अप्सरांच्या मंदधुंद गाण्यात डुलतो आहे आणि पदाच्या अभिलाषानं अनेकांचे युद्ध स्वीकारून ऋषीमुनींच्या यज्ञ आणि वैदिक परंपरेचा विध्वंस करतो आहे. त्याला गुरुबोध नाही, त्यामुळे तोही नापास. राहिलं प्रकरण चंद्राचं. चंद्राचं वागणं बरं नव्हं. त्याचं कारण आहे गावात होईल शोभा. ते मराठी ज्यांना कळत त्यांना म्हणायला इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा. एवढं प्रकरण आहे. म्हणून ग्रहण प्रकरण त्याला अजून सुटत नाही. संतांचं मोठं पुरोगामित्व आहे.
मला आई म्हणाली होती की तू कोजागिरी पौर्णिमेला भाऊंच्या सीतानाथमध्ये राहत असताना गच्चीवरती दुधाची पूजा केली, कुबेर लक्ष्मीची पूजा केली. सकाळी विषय महाराजांचा झालाय, को जागृती, कोणी जागा आहे का? मी भजनाला जागाच होतो. गिरधारी भाऊ जागे होते, सोनी भाऊ जागे होते. मला आई म्हणाली हे दूध पी. मी म्हणालो नाही पिणार आई, दूध जेव्हा प्यायचंय तेव्हा तुझं मी तृप्त होऊन पिलो, आता याचं दूध पिण्याची मला आवश्यकता नाही. ती म्हणजे जगाला सांगतो तत्वज्ञान, स्वतः मात्र अधार्मिकपणानं वर्तन करतोस, तुला अक्कल नाही. हा अधिकार तिचाच आहे, फक्त स्टेशन, तुला अक्कल नाही. मलाही कळलं की खरंच आपल्याला अक्कल अजून आली नाही आणि उर्वरित काळात येईल असंही वाटत नाही. मग तिला विनम्रतेनं तिच्या पायाला स्पर्श करून मी सांगितलं, आई ग, मी चंद्राचं प्रतिबिंबित दुधातलं अमृत पिणार नाही. ती मला म्हणाली का? मी म्हणालो, संत नाथांच्या शिष्य परंपरेत अनुग्रहित आपलं घर असल्यामुळं नाथांच्या वचनाचा मागोवा मी घेतला आहे आणि वाचा पण वेदनीती पण करू संती केले. ते बोलताना वेदनीती वाणीनं बोलावी, पण आचरणात जीवन जगताना संतांच्या आज्ञेप्रमाणे वागावं. मी आई ते दूध पिणार नाही. ती म्हणजे का रे? म्हणजे त्याचं कारण आहे आई, अपभ्रष्ट पद आहे त्याच. जो स्वतः करेक्टेड आहे तो इतरांना पारदर्शक पद काय देणार? ज्याला कोरोना झालाय तो डॉक्टर येणाऱ्या वैद्याला टेटस्कोप काय लावणार? ज्याला गजकरण आहे तो त्वचारोग नीट काय करणार? ज्याच्या पायाला छिद्र पडलंय तो अण्णांचा शुगर मधुमेह कंट्रोल कसा करणार आहे? जो चारित्र्यहीन आहे तो इतरांना शुद्धाचरण ठेवा असं कसं सांगणार आहे? आई मी त्याचं दूध पिणार नाही. ती म्हणाली का? म्हणलं नाथांचं वचन भागवतातलं आई. ती म्हणजे काय नाथ लिहितात? म्हणलं आई. नाथ म्हणाले, चंद्रमुळीच क्षयरोगी त्याचे अमृत केली गोड लागे. ज्यांच्या दरबारात आपण बसलो त्या संत वचनाचा मागोवा तुम्ही मी घेतला पाहिजे. हे संप्रदायातले चिकित्सक अभ्यासक दोघं जरी आले, 4 जण जरी आले तरी त्याचा बेनिफिट फायदा असा आहे की हा निरोप भारतवर्षात महाराष्ट्रात चांगल्या तऱ्हेनं ताकदीने जात असतो. म्हणून आपल्या वैचारिक पातळीला एक स्वतंत्र चौकट आणि प्रतिबंधात्मक कारवाई असणं काळाची गरज आहे. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या गरजेची, म्हणजे कोणाच्या? शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांच्या गरजेची आहे, घरातली आहे. हे तिघही नापास आहे. त्याचं कारण आहे यांना श्री गुरूंचा बोध नाही आहे. आणि जोपर्यंत श्रीगुरूचा बोध होत नाही तोपर्यंत ग्रंथ पठन पाठन चिंतन सगळं करा. मी नामदेवरायांचा अभंग सांगतो, वाचिता अध्यात्म जाणताही अर्थ गुरुविन व्यर्थ सर्व काय. किती वाचन करा, उपन्यास ग्रंथ सत्संग करा, पण जीवन कृतकृत्य होणार नाही. त्याचं कारण आहे श्रीगुरूची कृपा. आणि श्रीगुरूंची कृपा 3 प्रकारे होत असते, नेत्र दीक्षा, स्पर्श दीक्षा आणि मंत्र दीक्षा. कासव जसे आपल्या पिलांना पाहते पिलं तृप्त होतात, तसं श्रीगुरूनं शिष्याकडं पाहिलं तरी त्याचं कल्याण होतं, पाहणं. बरं, स्पर्श दीक्षा. ज्ञानोबारांनी रेड्याला पाशाळेत ठेवलं नव्हतं, त्याने चातुर्मासात श्रवण केलं नव्हतं, तो काही काशीला अभ्यंगाला गेला नव्हता. पण यपश्यती सपश्यती चक्षुंच पश्यती पैठणा अभिनय पुरोहिताई. माऊली तसे शुक्ल यजुर्वेद प्रपाठक माध्यान दिली, पण वैदिकांनी त्यांना शाखा ऐनवेळेला बदलून दिली. ज्ञानदेव म्हणे बोले रघुवेद आणि ओंकार हा शब्द प्रणवाचा, आणि रेड्याच्या मुखातनं रघुवेदांच्या रुचा बाहेर पडायला. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ काय पडत होतं ते सांग. काय पडत होतं? हरि ओम नमो भगवते रुद्राय नमस्ते रुद्रमन्यव पुतोत ईशवे नमः नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यां मुतते नमः यात ईशुवर्तमा शिवं बभूव ते धनुः शिवाशरव्यायां तव तयानो रुद्रमृडया याते रुद्रशिवातनो रघोरात् पापकाशिनी. काल प्रदोष होता आणि काल भाऊ शिवजींच्या दर्शनासाठी मी गेलो होतो. बिलवदल वाहिलं, नमस्कार केला. दत्तात्रय गुरुजी गोहेकर आणि सुयशजी शिवपुरी बरोबर होते आणि त्यापूर्वी मला पुष्कर महाराज म्हणून गेले नमस्कार करण्यासाठी. वेदमंत्र रेड्याच्या मुखातनं निघत होते. मी आळंदीला होतो, मला गुरुजी म्हणायचे अपोहिष्टामयो स्थान गुरुजे द धात ना. ते द ध यातला उच्चार स्वच्छ न झाल्यामुळं ती मला म्हणायची तुझी वाणी अशुद्ध आहे, तुला बरंच काही येईल असं वाटत नाही.
म्हणजे प्रयत्नाची पराकाष्ठा करू नये, स्वच्छ आपल्याला बोलता येत नाही. आणि अज्ञानी ज्या मालकानं आईला पिण्यासाठी ज्याला सोडलंय तो त्याला धडकवतो असा निर्बुद्ध प्राणी. नाही कळलं तुम्हाला? निर्बुद्ध प्राणी. सर्कशीत माकडांनाही किंमत आहे, वानराला अस्वलांना किंमत आहे, परंतु याला तिथे जागा नाही. एवढा रिकाम टेकडा हा निर्बुद्ध बुद्धिमांग दोष असलेला रेडा माऊलीने स्पर्श केला सुमेधजी, आणि तो वेदांच्या रोजच्या बोलला. म्हैसी पुत्रा मुखे बोलविणे श्रुती आणि चालविणे भिंती बैसून या. नोहे हा सामान्य महिमा संतांचा. केवढा अधिकार! स्पर्श दीक्षा, नेत्र दीक्षा आणि प्रत्यक्ष कर्णेंद्रिया देतात अनुग्रह, त्याला मंत्र दीक्षा म्हणतात. मंत्र म्हणजे काय? मननात त्रायते इति मंत्र. दिलेल्या मंत्राचं मनन करावं लागतं. चिंतन आणि निध्यासन या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या. तत्कथनं तत्प्रबोधनम. आणि मग मार्ग उकळत असतो, समजत असतो आणि आपल्याला तो फलश्रुत होत असतो, प्राप्त होत असतो. नाथांच्या गोष्ट लक्षात आली की देवता सुद्धा नापास आहे. पांडुरंग आणि दत्तात्रय अशा देवता आहेत आणि शंकर त्या देवता आहेत आणि गुरुपदाने अलंकृत आहे. भैरव गुरु नाही, नीट ऐकता ना. देवी गुरु नाही, ऐकता ना तुम्ही. गुरु देवी नाहीये. राम मर्यादा पुरुषोत्तम आहे, पण राम गुरु नाहीये. गुरु कोण आहे? आदिनाथं गुरुं वंदे. भगवान सांब शब्दाम सुखम करोति इति शंकरः. भगवान शिवतत्व श्री गुरु आहे. अजून कृष्णं वंदे जगद्गुरु. भगवान श्रीकृष्ण गुरु आहे आणि नारायण श्री विष्णू गुरु आहे. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ. आणि आपलं सुद्धा शबल नारायण ब्रह्मापासून आत्री दत्तात्रयांच्या पर्यंत नारायण श्री गुरु आहे. समर्थांच्या परंपरेत सुद्धा आदि नारायण विष्णू ब्रह्मानांचे वशिष्ठकम श्री राम मारुती वंदे रामदासन जगद्गुरु. आद्य शंकराचार्यांच्या परंपरेत नारायणं पद्मभवम वशिष्ठम ब्रह्मादिशेष पारंपारेण यावत स्वगुरुपदांबजतावत प्रणवमी. ही नारायणाची परंपरा आहे. नारायण श्री गुरु आहे. तोच कित्ता विटेवर विराजमान पांडुरंग परमात्म्याने गिरवलाय. माझ्या विठोबाचा काहीचा प्रेमभाव आपणच देव होय गुरु. दोन भूमिका बजावत आहेत पांडुरंग परमात्मा. गुरुही होत आहेत आणि देवही होत आहेत. माझा मुद्दा असा आहे की कुठलाही पंथ, कुठली शाखा, कुठली परंपरा असू दे, त्याला यथार्थ ज्ञान श्री गुरु कृपेनं पांतशः जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याचं आत्मकल्याण होत नाही. अज्ञानतिमिर अंधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुर्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. गुरुवचने फुटली पहाट, बाबा माता भक्ती भेटली बरवंत, तिने मार्ग दाविला चौखटगा, नरहरिनामा गोविंदा वासुदेव. हे प्रकरण पहा. घनदाट जंगल आहे अहंकाराचं, आणि तिथे माता भक्ती आहे, ती बरवंत आहे, देखणी आहे, सुंदर आहे. ती जोपर्यंत स्तनपान करत नाही तोपर्यंत ज्ञानवैराग्याच्या भूमिका उमगत नाही. पण हे सगळं करण्यासाठी श्री गुरुची आवश्यकता आहे. अखंड मंडलाकारं व्याप्तम येन चराचरं तत्पदम दर्शितम येन. हे श्री गुरुची प्रार्थना. सामान्यातले सामान्य माणसं सुद्धा गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु शब्दात प्रकाशही आहे आणि आकर्षणही आहे. या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्याच्यात गुरुत्व आहे. सत्शिष्याचं चित्त आकर्षित करण्याचं ज्यांचं थोरलं सामर्थ्य आहे त्यानं गुरु म्हणावं, गुरु म्हणावं. आता प्रकरण दुसरं आहे. शिष्याने गुरुला शोधावं की गुरुनं शिष्याच्या शोधात राहावं, हा एक अभ्यासाचा विषय आहे. सापडविले वाटे जाता गंगा स्नान आणि मस्तकी तो जाण ठेविला कर. श्री गुरूंना शोधावं का श्री गुरुनी शिष्याला शोधावं, एक प्रकरण. दुसरा स्वाध्याय देतो तुम्हाला अभ्यासाला, चिंतनासाठी. भगवान म्हणाले अर्जुनाला, तुला वाटेल ते मी सांगतो, पण एक तुला आट आहे. शिष्यस्तेहम शाधिमां त्वं प्रपन्ना. तुला शिष्यत्व स्वीकारावं लागेल.
चालता चालता तंबाखू चोळताना कुठल्याही चौकात कुणी म्हणाल सतपथ आणि चितपथ आणि आनंद याचं आम्हाला चिंतन सांगा. वेड्या, तुला काही हे किराणा दुकानातले पदार्थ वाटले का जनरल स्टोअर्स मधलं फायबर वाटलं तुला गुरुग्रही अध्ययन करावं लागेल, सालंकृत जीवन जगावं लागेल, शुचिरभूत राहावं लागेल, मग तुझ्या शंकेचं समाधान होईल. तद्विद्यित प्राणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ज्ञान ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. माऊली असं लिहित आहे ज्ञानेश्वरी. तनु मनुजीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे, अंडरलाईन अगर्वता, अधोरेखित लाल अक्षर, अगर्वता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित जे आपुले. तुम्ही तुमच्या सांपत्तिक ताकदीच्या माझावर, विद्वत्तेच्या बुद्धीच्या जोरावर आणि परंपरेच्या ताकदीनं कुणाला विनम्र होत नसाल तर तुमचा नाश ठरलेला आहे. हे त्रिवार सत्य, हे त्रिवार सत्य देतो तीक्ष्ण उत्तरे, कारण पुढे व्हावं असं. हे नाथानं उमगलं की श्री गुरुविना तरणोपाय नाही. गंगेचा संदेश, गोदेचा कालचा एक, पांडुरंगाची आज्ञा दोन आणि एका विरक्त सत्पुरुषांची सूचना, देवगिरी किल्ल्यावरती जा, तुला तिथे ब्रह्मानुभूती प्राप्त करून देणारे सत्पुरुष भेटतील. आता विवेक चूडामणीतला शंकराचार्यांचा श्लोक सांगतो. मी पुन्हा निवेदन करतो, नाथांचं सागर चरित्र माझ्याकडनं अजिबात होणार नाही. हे प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे. हा काही रंगीचा डाव आहे का पत्ते फेकायला? सांग 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 सांग. नाही होणार. का होणार नाही? नाही होणार. बरं, सगळं चरित्र सांगेल असं मी सुनी वकिलांच्याकडनं सुमित भाऊंचं ॲफिडेव्हिट कोर्टात केलेलं नाही. दुसरं प्रकरण, मी अमुक रकमेत अमुक तास एवढा वेळ बोले, मी नात्यातला. धर्मसभा एवढी जरी प्रफुल्लित राहिली पैठणात तरी पुष्कळ झालं. पैठण हे धर्मसभेचं आद्य केंद्र आहे. पैठण निर्णायक शक्ती असलेलं काशीपीठ आहे. दक्षिणेतलं शालिवाहन नगर आहे. इथे भल्या भल्यांचं येणं झालं, भल्या भल्यानं जावं लागलं. उदयिक अमृतेश्वराच्या मंदिरात जेव्हा धर्मसभेचा निर्णय गोपदेवांच्या करवी होत असायचा तेव्हा जगातल्या तत्ववेत्यांना थरकाप सुटावा आणि काशीच्या पंडितांनाही विचार करताना अंगाला घाम फुटावा, एवढी ताकद एकेकाळी पैठणाची असावयाची. पैठण सामान्य गोष्ट, पैठण पैठणीवर्ण नाहीये. शृंगार अलंकार कपडे यावर नका त्याचा अंदाज काढू. ही विद्वत्तेचं माहेर घर. शांतीब्रह्म एकनाथ महाराज किल्ल्यावरती पोहोचले, दरवाजातून प्रवेश झालाय. तिथे विचारणा करण्यात आली की यहाँ कोई महात्मा रहता है की नहीं. तेव्हा सगळे इस्लाम राजे होते. बोले यहाँ तो कचेरी में काम करने के लिए कोई एक है बोले पंत, लेकिन संत वगैरह हमको जानते नहीं भैया, हमें कुछ मालूम नहीं, और छोटे बच्चों ने मदरसा में जाना चाहिए, यहाँ तो कचेरी में लोग आते, जाओ. नाथ महाराज म्हणाले रागावू नका, मी लांबून आलो आणि मला तुमच्या किल्ल्यातलं पद नको, पदवी नको, संपत्ती नको, ताम्रपट नको, सत्तेचं विभाजन नको, तुमच्याकडनं मला पेशवाईसारखं पत्र नको, मला काही नको. माझ्याकडे धनकनक संपन्नता पुष्कळ आहे. मी जहागीरदारांच्या कुळातला आहे. हे सकल संतांचा हा राजा ही वैशिष्ट्य आहे. मी तृप्त आहे. सुख शांती माझ्या दरवाजात लोकांना घालतीये, पण ती अधिक तीव्र गतीनं प्राप्त व्हावी याकरता मी श्री गुरुच्या शोधात आलो. आता बिचाऱ्या त्या इस्लाम बांधवांना काही दोषच नाही ना. ते म्हणाले हम अल्फाज पढ़ते भैया, कुरान भी जरूर पढ़ते हैं, लेकिन संत वगैरह क्या होता है हमको कुछ पता नहीं चलता. बोले मार्गदर्शक रहते हैं. अच्छा, आहा, मंत्र देने वाले हैं. हाँ ठीक है. यहाँ है एक पंत, लेकिन सूर्य प्रभंजन तीर्थ के पास कभी कभी बैठते रहते एकांत में. त्याला मराठीत शुलीभंजन म्हणतात आणि इस्लामांच्या कुळात त्याला हुजूर पागा तीर्थ म्हणतात. 3 नावं तुम्हाला दिली: सूर्यप्रभंजन, शुलीभंजन आणि हुजूर पागा तीर्थ. वहां जाके मिलो एकांत में, लेकिन ठहरो, हमारे पंथ बहुत खतरनाक है. हाँ समझ ले. हाँ, दिल में आ गया तो अलिंगन दे देंगे, अगर सटिया गए तो शस्त्र निकाल के आपको खत्म कर देंगे. नाथ महाराज म्हणाले हाँ ऐसे हो पंथ. ते म्हणाले हाँ
तो हम फिर जरूर मिलेंगे. म्हणजे संतांनी चॅलेंजेस स्वीकारलेले आहे ना. नक्की जाऊ, काही चिंता नाही. नाथ महाराज किल्ल्यावरती जेव्हा आत प्रवेश करतात तेव्हा विशिष्ट द्वारानं उत्तरेकडे गेले. उत्तरेकडे गेल्यानंतर जाणतेनं गुरु भजिले तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. ब्रिजमोहनजी, सुमितजी, माझ्या हरिभक्तांनो, विप्रांनो, नाथवंशज मंडळी आणि अन्य माता भगिनी आबालवृंद सगळेजण, येणारे दर्शनार्थी आणि जाणारे भाविक, सगळ्यांना सूचना आणि विज्ञापन की ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरी या ओवीत एक प्रगल्भता, वैचारिक मंथन, प्रागतिक चिंतन, परिवर्तनाचा भाग आणि शेतीची डेव्हलपमेंट नावाचं प्रकरण आलं. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. कमी पाण्यात ड्रिप ठिबक सिंचन करून शेती कशी पिकवावी हा संदेश कृषी खात्याला त्या शतकात संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांनी तुमच्या माझ्या समोर दिला. याच्या जाणीवा तुम्हाला असावी. ही नगरेची रचावी, जलाशय निर्मावी आणि महावने लावावी, नानाविध फलोत्पादन क्रीडा वनराई आणि महसूल ही प्रकरणं सगळी ग्रंथात सागर महापुरुषांनी लिहिली. या संत वचनाचा मागोवा घेत एकनाथ महाराज भेटण्यासाठी श्रीगुरूंना पोहोचले. पाहिला चाफ्याच्या पडीसारखं नाक, लांबलचक कुरडे केस, ते पाठीवरती उडत होते. धवल शुभ्र पांढऱ्या केसांची दाढी आणि जटा, कानात कर्णकुंडल फुल, रुद्राक्ष स्फटिक आणि तुळशीच्या माला. जनार्दन खूप आहे, पण ते फक्त नामसाधर्म्य. काहींचा कालावधी भिन्न आहे, काहींचं कुळ भिन्न आहे, काहींचा प्रभाग भिन्न. रामा जनार्दन, जनी जनार्दन, एका जनार्दन आणि विठो जनार्दन असे 4 जनार्दन आहे. त्यापैकी ही जनार्दन स्वामी अश्वलायन सूत्रातील देशस्थरगविगे शाखेचे 40 गावचे देशपांडे ब्राह्मण. पण भगवान श्री दत्तात्रयांच्या कृपेनं कृपांकित होऊन निस्पृह परमहंसासारखं जीवन जगत होते. कसं? आसवा ऐसा कोठे आठवची नाही, देहीची विदेही भोगदशा. प्रपंचाची आसक्ती पूर्ण संपली होती. ते मोठे योद्धे होते, ते चतुरस्थ श्रोते होते, ते विद्वत्वरेण्य महात्मा होते, ते साधना संपन्न जपी होते, योग्यांचे कुशल मार्गदर्शक होते, साधकांचे ते मायबाप होते, विनम्रांच्यासाठी ते संत होते आणि राजसत्तेत ते संत होते. आणि अकाउंट विभाग पाळण्यात त्यांच्या इतका तरबेज हिशोब आणि टेबल कोणाचा तयार नाही. तसं आमच्या आजींचा टेबल तयार आहे आणि सोनी भाऊंचा टेबल तयार आहे की किती दाखवायचे, किती कमी करायचे, बॅलन्स शीट कसं असलं पाहिजे, किती असल्यावर किती व्याजदर पडेल हे जसं कळतंय. तर ह्या सगळ्या अकाउंट विभागाचे जाणकार म्हणजे कौटिल्य अर्थशास्त्र सगळं कोळून प्यावं तसं शास्त्र जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी हे कौटिल्य अर्थशास्त्र तुकोबरायांचं जसं तसंच नाथांचं आणि तसंच जनार्दन स्वामींचं होतं, पंथांचं होतं. अकाउंट विभाग अतिशय तयार. कसली चूक प्लस मायनस अजिबात नाही. बरोबर बेरीज, गुणाकार आणि भागाकार ही दीडकी निमकी पावती कंठस्थ पान कपाट आपल्यापर्यंत होतं ते पुढे समाप्त झाले. आता सगळ्यांच्याच बुद्धीचा आवाका भगवंताच्या कृपेनं समाप्त झाल्यामुळे आता 100ची बेरीज करायला सुद्धा यमेवाला डोक्याला ताण न देता अमुक प्लस अमुक इज इक्वल टू अमुक असं गणित सहज करतात. याचा अर्थ असा आहे डोक्याचा प्रकार कमी झाल्यामुळे ही प्रकरण सुरू झाली. निकामी झाली मंडळी सगळी. जे स्वतःला परिवर्तनवादी वेल एज्युकेटेड समजतात समजावं त्यांचा काळ संपत आले. फार प्रबुद्ध जीवन होतं. नाथ महाराजांनी पाहिलं हा काय प्रकार आहे. हारी कपणी अंगमो गोया गे समशाया गुलिस्ता मुखुद बखुद खुदा जीवा.
अंगात हिरवी कफनी, हिरवी कफनी तो इस्लाम में कुछ फकीर मौलवी पहनते हैं, आणि साधारण भगव काशाय वस्त्र आपल्या समाजात अंगावर घालण्याची पद्धती आहे. रंगसंगतीने हिरवा हे शांततेचं प्रतीक आहे. आणि एलिमेंटरी, इंटरमिजिएट, एकेडी, फाउंडेशन या चित्रकलेच्या गुणकर्माचा अभ्यास आपण स्टडी केला तर भगवा हा रंग, मी सांगतो तुम्ही टाळ्या शक्य झालं तर वाजवा, भयरहित, गर्वरहित आणि वासनारहित हा त्रिवेणी संगम एकत्र त्याचं नाव भगवा. और भाऊ, तुमच्या सगळ्यांच्या अनुकंपेनं मुझे चढ गया भगवान. मला पाहिजे तेवढ्या ताकदीची हिंदी भजनं येत नाहीत. मला येत नसली तरी आमच्या समाधान महाराजाला येत आहेत ना, त्यामुळे मला डगमगायचं काही कारणच नाही ना. मराठीचं प्रकरण मी सांगेल, हिंदी ते भजनं ते म्हणतील, त्यांचं हिंदी भजन, माझं मराठी प्रवचन मिळून एकनाथ महाराजांच्या दरबारात दोन्ही चरित्राची बरीच मोठी. स्वयंपाक करताना जिरे टाकावे लागतात, कढीपत्ता टाकावा लागतो, कोथिंबीर प्रमाणात टाकावी लागते, लाल तिखट वा मिरची प्रमाणात टाकावी लागते, मीठ प्रमाणात असावं लागतं. आणि मग जेवणारे रसज्ञ आणि करणारी सुग्रीण ज्ञानोबराच्या वचनाप्रमाणे, पण ती सुग्रीण आहे, स्वयंपाकही खाणारे रसज्ञ आहेत, पण तिला वाढण्याची इच्छा असली पाहिजे. ऐकताय ना, ती दिसायला फार अप्रतिम आहे, स्वयंपाक खूप छान आहे, वाढताना तिचा हात थरथर कापतोय. या उलट ती वाढायला तयार आहे, पण खाणाऱ्याला सुरुवात कशी करावी याची अक्कल नाही, अशा अडचण. पण आपल्या बाबतीत संत वाङ्मयात असं आहे, खादलीची खावे वाटे, ब्रह्मरस घी काढा. आणि काका पुष्कर महाराज तेने पिढा वारे, पथ्य नाम विठोबाचे आणि वाचे नसिबी. आता अन्य काही घ्यायचंच नाही. नाथांनी विचार केला, कफनी तर हिरवी आहे और कटोरा भी हाथ में है. कटोरा कोणाकोणाच्या हातात सांगतो तुम्हाला. खंडोबांचे जे भक्त असतात ना, कुटुंबा, लाकडी त्याच्याही हातात असतो. माझ्याकडे पिशवीत आहे, कुणी काही भिक्षा विकत खायला. फकीरांच्याकडे असतो आणि यतींच्याकडे असतो, पण त्यात भेद. खंडोबाच्या कुटुंबात कढी, दही, खोबऱ्याचे तुकडे, बेलभंडार म्हणजे हळद उधळावी लागते आणि एळकोट चांगलं भले असं त्या मल्हारी मार्तंडाचं स्मरण करावं लागतं. मल्हारी मार्तंड सामान्य दैवत नाही. ध्यायेन मार्तंड रूपम अचलचल कोटी सूर्यप्रकाशम. मला श्लोक आठवत नाही. नित्यम बोधावरूढम परमविरळम श्रीकोटी कंदर्प दर्पण श्रीमन मल्हारी राजन विजय जय करम म्हाळसा कांत सिंह. कणकगिरी पर्वतात राहणारे खंडेराय म्हाळसेचा कांत आपल्या संप्रदायाचे प्रेसिडेंट आहेत, आदिनाथ गुरु आहे. म्हणून तो पंढरी ते आळंदी या प्रवासामध्ये अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरा वारी आणि सावध होऊन भजनी लागा देवकरा कैवारी. अहम कर्तृत्व आणि अहम ज्ञातृत्व दोन सोड. वाघ्या म्हणजे जीवा आणि तू सहा अहम ब्रह्म याची जाणीव ठेव, असा तो गोंधळ आहे. हे न कळल्यामुळे गोंधळ, ते न कळल्यामुळं गोंधळ आहे. त्या कुटुंबाला किंमत आहे आणि फकीराच्या कटोऱ्याला पण किंमत आहे बरं का. तुम्ही कंटाळात का सगळ्याजणी? फकीराच्या कटोऱ्याला एक किंमत. आंबड शाह नावाचा फकीर तुकोबरायांच्या काळात होता. त्याचा कटोरा सिद्ध होता, त्यात काही वाढलं तरी समाप्त व्हायचं. एक दिवस तुकोबार आहे, भंडारा डोंगरावरती गेले, भगवत चिंतन करत होते आणि आवडीनं श्लेष कळतोय ना, आवडीनं जळत होती. आता दळणं राहिलं नाही, आता जातं झालं. नाही कळलं? जे कायम राहतं ते जातं झालंय. आताची जागा घेतली निश्चरण. ती आवडी दळायला लागली आणि भागीरथी हातात धान्य घेऊन असं मूठ भरत होती. आवाज आला, सूरत शाम से चली हम तो बैरागी ए अल्लाह पर दिला खुदा माशाल्लाह, बस मैया भिक्षा दे दो.
भागीरथीने पीठ घेतलं, तुकोबारायांची कन्या पळत पळत गेली. तेवढ्यात आवडी म्हणाली जिजा, अगं बाप बसला हरिश्चंद्र होऊन, तू निघाली लेख, बस बंद कर. हाताला हात लागला आणि ते जे फकीराला पीठ वाढायचे अनगडशहाला, तुम्ही जिथे पीठ सांडलं, पीठ सांडल्यावर भागीरथी रडायला लागली. आई ग आता काय करू, शहाणपणा करू नको, जा तो हात झटकव त्या कटोऱ्यात. पुढचं वाक्य ऐका. अनगडशहाचा लाकडी कटोरा सिद्ध होता, भरत नव्हता. भागीरथी तुकोबांची कन्या गेली, तिने हात झटकवला. तुम्ही पुढे टाळ्या द्या. हात झटकवला, सज्जन हो, आणि कठोरा पिठाने भोग वाहायला. याला काय म्हणतात माहिती का? भक्ती सुख ओसंडून वाहणे. वास्तुशांतीत कलशात पाणी ओतावं. कारण काय? या घरात प्रेमसुख ओसंडून व्हावं, हा त्याच्यातला अर्थ आहे. मग वास्तुस्पती ध्रुव प्रतिमेची पूजा करण्यात मजा आहे. हे न कळता 2 कोटीचा बंगला बांधून पूजा केली तरी फायदा होणार. आपल्या आपण घरात जे करतो ते कळायला हवं आहे, तर आनंद प्राप्त होतो, नाही तर नाही. माझं एक चिंतन वेगळं आहे. माझं म्हणणं आहे चतुर्थी करा, पण चतुर्थी हा मनश्रम जपती. चतुर्थी म्हणजे काय हे आधी समजून, म्हणजे भाव तुमच्या लक्षात आले का? एकादशी नक्की करा, पण एकादश्यां विशेषेण केवलम द्वयभोजनम रात्रो जागरणं कृत्वा दिवोच हरिकीर्तनम. तर एकादशीचा अर्थ तुम्ही उमगून घ्या आणि मग करा, असं माझं मत. म्हणजे भावनिकता असावी, पण त्याला वैज्ञानिकतेची जोडे पण अपेक्षित असली पाहिजे. चला, वेळ आपल्याला कटोरा सिद्ध होता, आणि तो कटोरा पंतांच्या हातात होता, जनार्दन स्वामींच्या. त्या कटोऱ्यात कपिला गाईचं दूध काढलं, ती संवत्सर, आणि भगवान मलंग वेशात स्वामींच्या समोर प्रकट झाले. भगवान दत्तात्रय प्रकट झाले. मी रात्री तुमच्या संजय महाराजांच्याकडे गेलो होतो, मला घेऊन गेले होते ते. रात्री मी नाथांची गाथा त्यांना काढायला. तुम्ही पण दोघं गेल्यावर लगेच गाथा काढा, गेल्या काढा. तुम्ही पण अभ्यास करा दोघंही. भानुदास महाराजांच्या जशा अभंगाच्या रचना, तशा जनार्दन स्वामींच्या सुद्धा रचना, रामा जनार्दनाच्या पण रचना. नाथांचं रुक्मिणी स्वयंवर जसं आहे, तसं बीड शहरातल्या जनार्दन स्वामींचं सीता स्वयंवर अप्रतिम. काय करू, माझं वाचन जे केलं तुमच्यासमोर मांडू लागले. कोरोना जगाला त्रासदायक ठरला, मला फलदायी ठरला. म्हणजे येणारी आपत्ती सुद्धा अध्यात्मातल्या माणसाने इष्टापत्ती करता आली. त्या वाचनाच्या बळावर मला तुमच्याशी चर्चा संवाद करता येते. कीर्तन, प्रवचन, कथा एक संवाद शास्त्र आहे. गुरु शिष्याचा संवाद, याचं नाव प्रकरण. जनार्दन स्वामीने असं लिहिलं की औदुंबरात वस्ती करणारे स्वामी दत्त श्रीगुरु माझे आहे. प्रकरण समज. दोन्ही अभंगाचा अर्थ सांगतो. अभंग तुम्हाला बिनचूक काढून देतो आत्ता गेल्या. आत्री दत्तात्रय का दत्तात्रय स्वरूप नरसिंह सरस्वती, हा अभ्यासाचा विषय, चिंतनाचा विषय. काषाय वस्त्रम करदंडधारिणं कमंडलूं पद्मकरेण शंखम चक्रम गदा भूषित भूषणाढ्यम श्रीपादराजम शरणं प्रपद्ये. ज्यांना संस्कृत उमगत नाही त्या सगळ्या जणांना मराठी श्लोक सांगतो. यतिरूप दत्तात्रया दंडधारी पदी पादुका शोभती सौख्यकारी दया सिंधू जाचे पदे दुःख हारी तुम्हा बिन दत्ता मला कोण तारी. हेही ज्यांना कळलं नाही त्यांना अजून मराठीत करतो. ज्या ज्या ठिकाणी मन जावे माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय. भगवान श्री दत्तात्रय तिथं प्रकट झाले आणि त्या कटोऱ्यात टाकलेलं दूध कपिलेचं भगवान श्री दत्त आणि जनार्दन स्वामी एकत्र स्वाद घेत आहेत. एकत्र स्वाद घेत आहेत. भोजनानंतर ताकही पिबे, भोजनांतरेच तक्रम पिबे वैद्य राजेसे किम प्रयोजन. भाजलेला उडदाचा पापड तुम्ही सगळ्याजणी ऐका, तळलेला नाही. भोजनाच्या समाप्तीला
उडदाचा पापड आणि ताकाचं पातळ पाणी, घट्ट असलं तरी ते नाही प्यायचं, पातळच. मग वैद्यराज्याचं किती प्रयोजन? मग वैद्याकडे त्रिदोष तपासण्याची आवश्यकता लागत नाही, माणसाचं निरोगी जीवन होतं. आता काय झालं, फळावरती मीठ टाकतात आणि ज्यूस करताना फळं आणि दूध मिश्रित करतात. दुधात मीठ टाकून सेवन केलं तर उतार वयात कालांतरानं त्वचेला कोरडेपण निर्माण होऊन अंगावरती कोड फुटतो, असं आयुर्वेदाचं मत आहे. माझं नाही, आयुर्वेदाचं मत. आणि तळलेले पदार्थ स्वयंपाकात असणं याला मृतप्राय पदार्थ म्हटलेले आहे. मृत पदार्थ ते अनाधिकारी आहे, ते आपण खायचे नाही. कच्च्या भाज्या खाव्या, शाखा फलांचा स्वाद खावा. आणि स्वयंपाकात जी रोटी आपण करतो त्याला तूप आणि तेलाचं प्रमाण कमी असावं. बहुतेक नसावं पण ते कमी असावं. तुपाची वाटी जर असेल तर ती पात्राच्या आतच असावी, आत असावी. ती कदाचित बाहेर मांडली आणि जेवण सुरू केलं तर गोमांस भक्षण केल्याचं पाप त्या जीवाला लागतं. जेवताना उजवाच हात पिण्याच्या भांड्याला असावा. महाराष्ट्रात खरकटा मानतात आणि उत्तरेत त्याला पवित्र मानतात, म्हणून असा हात लावून पाणी प्यावं. जेवताना सिंधी सोडावी, ज्याला आहे त्याने सांगतो, ज्याला नाही त्यांचा प्रश्नच नाही. आणि ठेवा असा आग्रहही करू नये आपण. मी माळा घाला असा आग्रह कधी कीर्तनात करत नाही, पण हे सांगतो, तुम्ही नका घालू, पण कृपया आमच्या तरी काढू नका, एवढी प्रार्थना. वैष्णव दिशेत तिलक आणि माळेविना पर्याय नाही. तुम्ही सेवा किती करा. एखादी स्त्री म्हणाली मी त्या पतीला खूप मानते, माझं लग्न झाले पण मंगळसूत्र घालणार नाही, चालणार नाही. तसं त्याचं कुंकू लावलंय, गंध लावलंय, त्याचं मंगळसूत्र घालावंच लागणार आहे. तर तो पसंत करतो, म्हणजे डिवोर्स देतो. मग तो हायकोर्टात सुप्रीममध्ये जातो. कंठी तुलसी ग्रहण करना चाहिए. तुलसी श्री सखी शिवे पाप हारिणी पुण्य दे, नमस्ते नारद मूर्ते नमो नारायण प्रिय. तुळशी उपनिषदातला मंत्र सांगतो. तुलसी काष्ट संभूते माले कृष्ण जनप्रिय. तिचं काय नाव आहे? कृष्णप्रिया, अमृता, हरिप्रिया हे तिचं नाव. बिभर्यामी त्वामहं कंठे कुर्माम कृष्णवल्लभम. नाथ महाराज म्हणाले, मला वाटतं कंठी तुळसी यांच्या हाताने बांधावी आपण. पता नहीं चलता कि ये स्वामी कौन है, दंडधारी कमंडल भी दिखता है और ये कटोरा लेके एक कटोरे में एक पात्र में प्रसाद पा रहे हैं. धर्म में तो ऐसा लिखा है कि झूठा प्रसाद किसी का पाना अधर्म होता है. नाथांचं काही पिढीजात परंपरेचं ज्ञान आहे. पिढीजात काही शिकल्यावर प्राप्त होणार असं नाही. जसं उपजताची ज्ञान हे ज्ञानोबरायांचं, तद्वत नाथांचं ज्ञानाचा एका. लक्षात आलं की ही चूक आहे काहीतरी. पण पुन्हा म्हणाले संशयाहुनी घोर आणि पाप नाही थोर. या ज्ञानोबरायाच्या ओळीला आठवलं आणि विनम्रतेने सत्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझी जुळत. माणसं विनम्र असावी, असे विनम्र झाले, हात जोडले. पंतांनी विचारलं, क्या नाम है? एक नाथ. कहाँ से आया? शालीवाहन नगर से. क्या चाहता है? गुरु जी की कृपा. फिर गुरु जी क्या देंगे? ब्रह्म की प्राप्ति. ब्रह्म प्राप्ति करके क्या करेगा? बस अंतिम ध्येय मेरा गुरु जी, बस इतना है. सगळं अनुभवलं आणि भगवान दत्तात्रय अदृश्य झाले. 3 सिरे 6 हात तया माझे दंडवत. किंवा पहिलं मेरूचे शिखरी यावर माझ्यासारखा माणूस 2-3 तास पागल होईल. पहिलं मेरूचे शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावून खेचरी प्राणायाम बसला. पहिलं म्हणजे पलीकडे, मेरू म्हणजे पर्वत नसून मेरुदंड, रोहिणी दंड, सहस्राधार, स्वादिष्टान मूलाधारापासून आपल्या शरीरात ज्या रचना आहेत त्याचं भौतिक शास्त्र म्हणजे योग विज्ञान आपण शोधत राहतो. त्या पर्वतावर दत्तात्रयाने कोणी सांगितलं तुला? म्हणून मी काळ बोलतो, मी देव भोळा नाही. जे जाणायचं ते अभ्यासून जाण. उगी भोळे पण सोन्याच्या दुकानात सुवर्ण काढा कर गेल्यावर तुम्ही म्हणला 10 ग्राम मला सोनं द्या, त्याने दिलं, पैसे तुम्ही दिले, पावती घेतली.
दुसऱ्यांदा अचानक अडचण आली, कोरोना काळ आला, 2 पैसे येणं बंद झालं. आता ती अंगठी विकल्याविना पर्याय नाही, पण पावती सापडत नाही. दुसऱ्या ज्वेलर्समध्ये गेला आणि त्याला सांगितलं 10 ग्राम सोनं विकायचं आणि पैसे द्या. तो पहिला माणूस म्हणतो पहिली पावती आहे का? नाही. मग हे सोनं आहे की नाही याला स्प्रिट लावावं लागेल, तापवावं लागेल, पिवळं चुटूक राहिलं तर पिवळ, हिरवं पडलं तर बट्ट्याचं मोडीतले पैसे घ्यावे लागतील. नाही कळलं तुम्हाला? ज्यांना कळलं नाही त्यांना मी खूप धन्यवाद देतो. यापेक्षा मराठी मला चांगलं बोलता येईल. नाथांच्या लक्षात आलं. आता दुसरं सुभाषित सांगतो अर्ध. दृष्टम दृष्टम पुनर्पि पुन्हा चंदनम चारुगंधम. चंदनाचं खोड उगाळल्या विना गरम होत नाही, गरम झाल्याशिवाय सुगंधित होत नाही. तसं तुमचं माझं जीवन जोपर्यंत उगाळून तृप्त होत नाही तोपर्यंत तुमचा माझा सुगंध सुटत नाही. त्याला खाली सहान पाहिजे आणि घासणारा पाहिजे आणि मग त्याचा सुगंध दरवळावा. परवीन काका पुष्कर महाराज माझ्या हरिभक्तांना हे माझे सोयरे सज्जन सांगाती. तुम्हा सगळ्यांना सांगतो आता घासणारे कमी चंदनाचे तुकडे आहेत. नाही कळलं? चंदनाचे तुकडे आहेत, घासणारे कमी. चंदनाचे तुकडे आहेत, घासणारे आहेत, पण खालचं सहान नावाचं पात्र अपात्र आहे, मग सुगंध दरवळत. नाथांच्या लक्षात आलं की आपल्याला कृपा करण्यास श्री गुरु पात्र आहे. लख प्रकाश संपला आणि सौम्य अंधार पडल्यावर नाथांनी विचारलं, गुरुदेव आत्ता जे आले होते लख प्रकाश कमी झाला, हे कोणतं तत्व होतं? स्वामी म्हणाले, नाथ क्या बताऊ, काय होतं? विष्णू जेथे नारायण थे. दत्तात्रयाचं चिंतन तुम्हाला सांगतो. आत्री अनुसेच्या दरबारात 3 मुलं जन्माला आली. ही सगळ्यांच्या पाठातली कथा आहे. माझं चिंतन यापेक्षा स्वतंत्र वेगळे, मनपूर्वक ऐका. तिघींच्या आग्रहाने तिघं खाली आली आणि तिघींच्या प्रेम विभळपणानं नारदाच्या निरूपावरून दोघे परत गेले. कोण गेले? चंद्र दुर्वास झाले. ऐकताय ना? एक चंद्र झाले, एक शंकर आपल्या स्वस्थानी गेले. खाली जे तत्व शिल्लक राहिलं ते विष्णू तत्व आहे. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी कृत पांडुरंगाष्टक दत्ताष्टक वाचा. तुम्हाला अर्थ सांगतो, श्लोक सांगतो. पांडुरंग जटाधर शूलहस्त कृपानिधे. बेटेवर विराजमान पांडुरंगच दत्त आहे, दत्तच पांडुरंग आहे. नारायण आले होते भेटण्यासाठी. नाथांनी विचारलं, नेमके कोण होते? नारायणाच्या कॅबिनेट दर्जातले हे कोण होते? ते म्हणाले, आत्रिनंदन होते. आत्रेय म्हणजे पुत्र. दत्तात्रेय आत्मज म्हणजे पुत्र आणि त्रय म्हणजे 3 असा त्याचा अर्थ आहे. त्यापैकी विष्णू तत्व होतं. नाथ महाराज खूप बेउत्तर खुश झाले. नारायण होते? हो. आनंदच वाटला. मला भेटतील कधी? माझ्याजवळ राहा, प्रयत्न आपण नक्की करू. गुरुजी कृपा करा. आता प्रमाण आहे नाथांच्या मुखातलं आहे. धर्मी आजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा क्षीण गेला. आता काय वाटतं तुम्हाला? मज वाटे त्यासी जरी कर्मत असलं तरी आलिंगन द्यावे. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, पण नुसतं आलिंगन न द्यावे. पुढचा ऐका, कदा न सोडावे चरण करायचे. परिणाम काय? तीव्र तापाची झाली गोळवण आणि देखिल्या, आता नीट अर्थ ऐका माझ्या चरणातला, देखिल्या आचरण वैष्णवांचे. नाही कळलं तुम्हाला? कळल्यावर तुम्ही हसला असता, टाळ्या वाजवल्या असत्या. ते मगवा आदरणीय मंत्री महोदय आले होते. ते म्हणाले, तुम्हाला पुढच्या वेळेला पंखे लावणार आणि मग तुम्हाला थंड हवा लागणार. पण तेव्हा आम्ही असू नसू सांगता येईल. म्हणजे जेव्हा AC पंखे वगैरे होतील तेव्हा सांगता येईल. पण आपला उकाडाच चांगला आहे. मी एक वाक्य बोलू का छानपैकी हसण्यासाठी? सुमितजी गरमतंय, पण नाथाच्या दरबारात गरमतंय.
सूर्य तापतोय त्याचं कारण आहे तुम्हाला ऊर्जा देतोय, तुम्हाला व्होल्टेज देतोय. आणि व्होल्टेज बॅटरीत सप्लाय पूर्ण मिळाल्याविना बल्ब पेटत नसतो. त्यामुळं आणि अनावश्यक शरीरातला घाम याच्या माध्यमातून जायला पाहिजे. हवेनं घाम जात नाही. त्यामुळं BP, शुगर, स्किन प्रॉब्लेम, घाम जायला पाहिजे ना. ते आतलं प्रकरण आहे, ते जावं लागतं ना. म्हणून तर पाझर तलाव नावाचं प्रकरण असतं. ते पाझर तलावच तुम्ही बंद करून टाकले. त्याला POP आणि स्लॅब केल्यामुळं मजा येत नाही, मुरत नाही. आता माझं तर सगळं क्षेत्र ओलिताखाली आहे. फक्त तुम्हाला दिसत नाही त्याला मी काय करतो. एका कथित कीर्तनात मला ते सोशल मीडियावाले आणि ते यूट्यूबवाले म्हणायचे, बाबा फोटो काढताना थोडं स्माईल करा. मी हसायचो, पण त्यांना दिसायचंच नाही. कथेत मधनं अशा व्यथा असल्यामुळे लोकांना कथा बरी वाटते. चांगलंय, थोडं गरमायलाही हवंय. आपल्याला क्षमता दिली देवाने. आता बघा, जनावरांना पंखे नसतात, पण बिचारी चरतात की नाही ते. आपण चरतो आणि पुन्हा एसीत थांबतो. एसीवाल्यांनाही वातावरण सूट होत नाही, घामाच्या धारा लागतात, बेकार आहे. म्हणून कधी एसीत असावं, कधी एसीत असावं. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांना. माझ्या नित्य पाठाचा अत्यंत आवडीचा अभंग सांगतो. माझं खूप प्रेम आहे त्या अभंगावरती. 4-6 वंदिती पाय आणि काठावर पोटले नाही. रघुयजु साम अथर्व 4 वेद ज्यांच्या पायाचं नित्य अभिवादन करतात. 4 वेद त्या श्रीगुरु संतांची पाय किती थोरली आहे याची कल्पना तुम्ही करा. एके बाजूला गोविंदही उभे आणि एके बाजूला गुरु उभे. कोणाच्या पाया लागावं हा एक प्रश्न महत्वाचा आहे. कोणाच्या पाया पडावं? माझं असं मत आहे, देवाच्या पाया न पडावं. तू देव आहे, कशावरनं देव आहे? तुझं काही आयडेंटिटी आहे? तुझं आधार कार्ड लिंक केलेलं आहे? तुझं आधार कार्ड लिंक संतांच्यामुळे होतं. संत जर म्हणाले देव आहे तर देव आहे, आणि संत म्हणाले देव नाही तर नाही. ही भूमिका तुमची माझी असते. नामदेवरायांचा अट्टहास आहे, नेहमी तयाचे दर्शन. मी कोणाच्याही पाया पडणार, जे परंपरेतले त्यांच्या खीरीच कोणाच्या पाया पडणार नाही. नाथ महाराजांनी शिरसाष्टांग प्रणिपात स्वामींच्या चरणावरती केला. आणि पुढचं प्रकरण आहे का, कथेत 2 प्रकार असतात. संगीताच्या स्वराच्या ध्वनीनं अंतःकरणात येणारा कंप आणि आसवाच्या येणाऱ्या धारा याला मानसशास्त्र म्हणतात, स्वरस्पंदन. पण आपल्याला स्वर नाही, हा अंतरंगातला भाव तुमच्या माझ्यासमोर द्रवीभूत झाला पाहिजे. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदय प्रगटे राम रूप. सज्जन हो, शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांनी जेव्हा आपला माथा स्वामींच्या चरणावर नतमस्तक केला, तेव्हा नमस्काराची पद्धती सांगतो, विज्ञान सांगतो नमस्कारातलं. हे मोठं केबल आहे, हेही मोठं केबल आहे. या 2 केबलमधनं 5 आणि 5 कंडक्टर 10 तारा आहेत, म्हणजे 5 आणि 5 10 बोट आहे. ऐकताय ना? त्यातनं सप्लाई वाहतं. तो सप्लाई आपल्याला मिळावा असं वाटत असेल तर हे हृदयीचे ते हृदय करत असताना श्री गुरुच्या पायाला नमस्कार करताना आपले 2 हात असे असतात. पाण्याची तुट्टी सुरू केल्यानंतर घागर उलटी करून चालेल का? तिचं तोंड तुट्टीकडे करावं लागेल. तसे पात्र असं केलं म्हणजे त्यांच्या चरणातल्या बोटात वाहणारी ऊर्जा आपल्या बोटात संक्रमित होते आणि मग ती एनर्जी, ती संप्रेक्षण आपल्याला प्राप्त झाली की मग आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयार. मग ते त्यांच्यासारखं करतात नमस्कार करताना. एक प्रवाहित येत आपल्याकडं,
त्याला तीर्थ म्हटले. तीर्थ त्याला प्रत्यक्ष पाणी असा अर्थ नाही, ते ज्ञानतीर्थ आहे. आणि ते ज्ञानतीर्थ श्री गुरुच्या चरणाजवळच शिष्यांना मिळत असतं. नाथांनी आपल्या डोळ्यातल्या पाण्याने सूर्यप्रभंजन तीर्थावर किल्ल्यावर स्वामींच्या पायाची पाणी पूजा केली. ना कमंडलू, ना भागीरथी, ना गोदा, ना कृष्णा, ना यमुना, ना चंद्रभागा. आपल्या डोळ्यातल्या आसवांच्या पानाने पाद्यपूजा केल्यावर भाव लक्षात आला आणि पंतांनी आता कडकडून आलिंगन दिलं. आलिंगन दिल्या दिल्या आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संतांचा महिमा. आता सीमा शिल्लक राहिली नाही. कडकडून आलिंगन दिलं आणि नाथांना काही जन्माची ऊर्जा प्राप्त झाली. नाथराय तृप्त झाले, समाधान झालं. मग त्यांच्याकडे मी जरा आघावच सांगतोय. उपनिषद, ब्रह्मसूत्र, वेद तत्वज्ञान, महापुरुषांची वचन, महावाक्याचा बोध श्रीगुरूंच्याकडे पूर्ण झाला आणि प्रसंग असा आला, स्वामीजी ध्यानस्थ बसले. ध्यानस्थ बसले असताना, कालक्रम करत असताना एक काळ्या डोंब्या नाग, ज्याच्यावरती 10चा आकडा आहे, विषारी. मला सापांच्या जाती ठाऊक नाही, कारण माझा त्या संबंधाने अभ्यास नाही. विषारी लोकांच्याकडे जाण्याचा कधी योगच येत नाही, त्यामुळे सापही मला माहिती नाही. पयःपानं भुजंगानां केवलम विषवर्धनम. स्वाती नक्षत्राचा पाऊस पडला शिंपल्यात तर त्याचे मोती तयार होतात, ऐकताय ना? पण तेच पाणी भुजंगाच्या तोंडात पडलं तर त्याचं विष तयार होतं. पण संतांची ताकद एवढी मोठी आहे, विष की आहारी पडे. संत कृपेनं काय होतं? एवढं सांगतो, विष की आहारी पडे. श्री गुरु कृपेनं, संत कृपेनं, आईवडिलांच्या कृपेनं आणि शास्त्र कृपेमुळं विषप्राशन केल्यावर जिंकण्याचं सामर्थ्य सुद्धा जीवाला श्री गुरूच्या कृपेने प्राप्त. नाथरायांच्या डोक्यावर साधना करताना एक जुनं चित्र पहा. इथं मोठे मोठे फोटो मिळत आहेत. नाथराय असे बसलेले, पाठीवरती केस रोळताय, त्याला मिशा वगैरे असं काही प्रकरण नाही आहे. स्वच्छ ज्ञानोबराय निवृत्तीला दादांच्या सारखी प्रतिमा आहे आणि असं डोक्यावरती सापानं फणा केला. नाथांना माहिती नाही, पण ऊन मात्र लागत नाही आणि विषाची दाहकताही जाणवत नाही, पण छाया मात्र त्यांनी केली. आता माझं जे माझं चिंतन आहे ते थोडं टाळ्या तुम्ही त्याला पुढं ऐका. असंच प्रकरण झालं होतं. कारागृहात प्रकट झालेल्या श्री परमात्म्याला डोक्यावर घेऊन कालिंदीतून पलीकडे गोकुळात जात असताना वारा झुंबू नये आणि पाऊस अंगाला लागू नये म्हणून शेषानं परमेश्वराच्या अंगावर आपल्या फण्याचं छत्र धरलं होतं. ते कृष्णदेवतेसाठी झालं, पण नाथांच्यासाठी फणा का धरला त्याचं कारण आहे, हाही महाविष्णूचा अवतारच आहे. समन्वय किती छान आहे बघा ना तुम्ही. भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार. आपण आपल्या सूत्रात फिरतो आहोत, त्याला टच करत आहोत. एक वाक्य बोलू, सूत्राला सोडून फिरणं हा प्रवास योग्य आहे, सूत्राला धरून राहणं हा प्रवास योग्य आहे. तुम्हाला जात्याचं प्रकरण सांगतो. घास भरला, बुद्धिरूपी स्त्रीनं विवेक नावाचा खुंटा हातात धरायचा, वैराग्याचं दळण दळायचं आणि भक्तिसुखाचं पीठ टोपल्यात भरायचं आणि ते गाताना नामरूपी पोवाडे गायचे. नाही कळलं तुम्हाला? नामरूपी पोवाडे गायचे. ते दळता दळता पुन्हा पाहायचं खुंटा पक्का आहे का, हे व्यवहारात स्त्रीने पाहायचंय आणि परमार्थात बुद्धिरूपी स्त्रीने पाहायचंय आपल्या वैराग्याचा खुंटा पक्का आहे का. नाही कळलं तुम्हाला? आपल्या वैराग्याचा खुंटा पक्का आहे का, तो ठोकायचा, दळायला सुरुवात करायची. ऐका आता, वरून घास भरला, खालची पाळू, वरून फिरणारी पाळू जात्याची. त्या मधल्या खुंटाजवळ जो दाणा शिल्लक राहतो
तो कायम राहतो, आणि जो खुंटा सोडून जातो त्याचं पीठ होतं. हा दृष्टांत ज्यांना कळला आणि त्यांना जमला. जो खुंटाजवळ राहतो तो जगतो, आणि जो खुंटा सोडून जातो त्याचं पीठ होतं. तसं परंपरा, अद्वैत वेदांत, शांकरी तत्वज्ञान, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथ निळोबाराय, सावता महाराज, गोरबा काका आदी करून तत्वज्ञानाच्या खुंट्याला सोडून जातो, त्याचं पीठ होतं. म्हणून सूत्र पक्क पाहिजे. त्या सूत्राला सोडून अन्यत्र गेलं की आपलं जीवन विध्वंस होत असतं, असा त्याचा अर्थ. नाथ महाराजांनी अथातो जिज्ञासा शास्त्र योनित्वा अयम आत्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म तत्वम असि सर्वं खलिदं ब्रह्म जन्माद्यसेतोन्वयादितरत चाप्येषु विघ्नस्वरात् तेन ब्रह्मा आदिकवया मुह्यन्त्यस्येया. आदिकवयः, आदिकवी म्हणजे ब्रह्मा. इथपर्यंत तत्वज्ञान सगळं श्रवण केलं, आणि नाथ आत्ता आपल्या श्रीगुरूंच्या सारखे ध्यानस्थ असते. चित्ताची स्थिरता, मनाची एकाग्रता, स्थिर सुखमासन. योगसूत्रात सूत्र आहे, स्थिर सुखमासनम. सुख देणारं साधनेत आसन असावं. आसन खेळ ठोकलेल्या पाटाचं नसावं. मला शास्त्र ठाऊक आहे ते तुमच्या समोर सांगतो. खेळ ठोकलेला पाट साधनेला चालत नाही, चटई चालत नाही, वापरलेले बेडशीट सतरंजी चालत नाही, नूतन वस्त्र कोर वा गौत दर्भाचं आसन एक, किंबहुना मृगासन, किंबहुना पांढऱ्या घुंगडीची चटई आकाराच्या पाटाचं आसन साधनेसाठी असावं. तिथे दर्भासन मांडले, उत्तरेकडे तोंड केलं. योग्यांची समाधी उत्तरेकडे तोंड करून असावी. चाफ्याच्या कळीसारखं नाक आहे, नासिकाग्रचित्त एकवटलेले, अर्धोन्मिलित डोळे आहेत, आणि अंग शांभवी मुद्रा आहे, कल्याण मुद्रा केली आहे, पद्मासन घातलेलं आहे, अण्णाथ महाराज ध्यानस्थ आहे, आणि वर नागराज. ही जाऊन परीक्षाच चालली. मी फणा काढू नाही, यांना काही संवेदना होत नाही, म्हणून त्या नागाने उर्वरित अंगानं नाथाच्या अंगाला विडा मारला. याचा अर्थ असा आहे की परमार्थ करताना प्रत्येक नाथनावांच्या जीवाला विषयरूपी सर्प वेढा मारतो. हा अर्थ आहे त्यातला. विषयरूपी साप हा वेढा मारतो. कधी विषाचा प्रयोग करतो, तर कधी आपल्या प्रतिबंधात बांधण्याचा प्रयत्न करतो, तर कधी आवरण विक्षेप निर्माण करतो, तर कधी कधी त्याला भौतिक सुखात काटेरी कुंपणात बांधून ठेवतो. नाथ महाराज म्हणाले, तुम्हाला किती बांधण्याचा प्रयत्न केला तरी मी आता माझ्या श्रीगुरूच्या कृपेनं कृपांकित असल्यामुळं तुझा प्रतिबंध परमार्थाला मला कधीही निर्माण होणार नाही. सापाच्या लक्षात आलं, थांबण्यात मजा नाही, थांबण्यात मजा नाही. दुसरा एक अर्थ, शेषालाच असं वाटलं की आपण बलराम म्हणून कृष्णाच्या बरोबर आलो. शेषालाच असं वाटलं की रामकाळात लक्ष्मण होऊन आपण रामचंद्राच्या समवेत लक्षवेधी सूचना दिल्या. आता साधनेची सूचना देण्यासाठी मी शेष होऊन नाथांच्याकडे जायला पाहिजे असं शेषाला वाटतं. काही नाथ सांगता येत नाही. एक कीर्तनकार ठासून सांगत होते, म्हणजे तुकाराम महाराज एका टाळकऱ्याला म्हणले, शेषा जा देवाला जाग कर. काय करावं या लोकांना मला सांग. माझ्या एका कीर्तनात एका बुवांना मी म्हणालो, हातपाय स्वच्छ धुवा, मुंदडांच्या बैठकीत जायचे, गालीच्या स्वच्छ टाकलेला आहे, तुमची माती चिखल तिथे लागला तर तुझ्या वागण्यामुळं मला ते लोक आवागळ अजागळ अमंगळ समजतील. बरोबरच्या व्यक्तीमुळं मोठ्या व्यक्तीची सगळी जात असते, त्यामुळे हातपाय होऊन स्वच्छ तू एक. त्या बुवानं चिखलाचे पाय तसेच गालीच्याला येऊन पुसले. त्याला मी म्हणालो, हा काय प्रकार, तुम्हाला रात्री कीर्तन ऐकलंय, उसावेचे हेची वाट.
लोकांना कळत नाही. एका कीर्तनात मी म्हणालो कथेत की संतांच्या पायावर काही ना काहीतरी ठेवून जावं. मी नंतर पाहिलं तर एका पायावर चुना होता, दुसऱ्या पायावर तंबाखूची पुडी होती. तेव्हापासून मी कीर्तनात कथेत माझ्या पायावर काही ठेवून जा असं सांगतच नाही. मग दुसऱ्या कथेत सांगितलं काहीतरी घेऊन जात, तरी माझी चप्पलच मारली. तेव्हापासून ठेवा आणि घेऊन जा हे 2 वाक्य मी आता वजा करून टाकले. किती सांगितलं तरी तुकाराम महाराज म्हणाले, न ऐकती बटकीचे पुढे सिंगळीचे रडती. नाक फार रागावले, पुढं प्रकरण आहे ते, अजून वेळ आहे त्याला. कधीतरी बघू 7 दिवस सलग. हे 2 आणि 3 दिवसात खोखोचा खेळ यात काय म्हणाल. मी माझं ठेवा असं मी अजिबात म्हणत नाही. ठेवा माझा आग्रह नाही, मला वेळ नाही, माझी नित्याची कीर्तन आहे. कीर्तन सोडून कथा मला परवडत नाही. पर डे 31 गुणिले 8 काय करता इथे बसून. आणि पुन्हा त्यांनी म्हणायचा जमलं नाही. काय कथा अभ्यास आम्ही करायचा, उपवास आम्ही करायचा, आचरण आम्ही करायचं, तू म्हणायचं जमलं नाही. बरे पाणी नेणारही तरी सांगावं निदान जमलं नाही स्नानाला. निवडलेला अभंग, चरित्र, त्यातला गोषवारा, त्यातला अर्थ, त्यातला सप्रामाण्याने परिचय अन्वय ज्याला उमगतो त्याने तक्रार केली तर निदान आपल्याला अभ्यास तरी करतो. अभ्यासात समर्थोसी मत्कर्म परमो. अभ्यासावरून काही जीवनात अभ्यास असेल तर कुठेच भय नाही. तुम्हाला सांगतो, नाणं चांगलं असेल ना कुठेही टाका ते खंड वाजणार. नाणं खराब असेल तर कुठेही टाका ते बद्ध वाजणार. नाणं चांगलं लागतं, त्याला भयाचं कारण नसतं. वेळ आपल्याला कमी आहे. नाथांच्या वरती शेषानं आच्छादन धरावं. 2-3 भाव सांगितले. पुढचं प्रकरण. आता नाथ महाराज जागे, समाधीत नाही, साधनेत बाहेर आहे. आता त्यांची साधना समाप्त झाली आहे. आता शस्त्र अस्त्र विद्या शिकायची आहे श्री गुरूंच्याकडनं. दानपट्टा, शमशेर, ज्ञान, तलवार, ढाल, बरचा, भाला, त्रिशूळ, परचक्र निरूपण, योद्धा, गती, रिकिबी, लगाम, तास, घोडेस्वारपण, घौडदौड, हे सगळं शिकायचं. बलदंड व्यायाम, साधना, सगळे डाव, शीर्षासन, मृगासन, मंडुकासन, हे सगळं करायचं. आणि नाथ महाराज केवळ नैवेद्यार्थी खात नव्हते, तर नाथ महाराज व्यायामाचं शरीर ठेवत होते. तुम्ही मिशा ठेवल्यात मला बरं वाटतं. पूर्वी पुरुष लोक मिशा ठेवत असायचे, त्यांना त्या काळात असायच्या. पुण्यात नारायणपेठेतनं जात असताना एक मोटरसायकल मला कट मारून गेली. मी माझ्या ड्रायव्हरला म्हणलो, काय वा पोरं एवढे बेकार निघाले, तुम्हाला महाराज तुम्हाला अजून कळत नाही. म्हणलं काय, पोरगा नव्हता ती पोरगी होती, ते नंतर कळलं. आणि दुसऱ्या प्रकारात टी शर्ट होता, तो म्हणला ती पोरगा नाही ती पोरगी आहे. कळतच नाही. एक पोरग माझ्या कथेत रडायला लागलं, मम्मी मम्मी करायला लागलं. मी माईकवर सांगितलं त्याची मम्मी कुठे असेल ते सांगा. मग ती मम्मी जेव्हा उठली तेव्हा कळलं की ती त्याची मम्मी आहे. म्हणजे वस्त्रावरून काही अंदाज हल्ली लागत नाही, राहण्यामुळे अंदाज लागत नाही, काही कळतच नाही. कधी कधी कीर्तन झालं लोक आम्हाला म्हणतात दुधाला आलात तर बरं होईल घरी. मी त्यांना एक मार्ग काढला आहे, दुधाला घरी घेऊ नकोस, न्यायचं असलं तर घराचा परवानगा घे, तिच्याशी चर्चा कर, तिची इच्छा पहा, ती प्रसन्न आहे का, चेहरा अत्यंत आनंदी आहे का, मग मला घेऊन जा. कीर्तन होतं 11ला, 12:30 तू घरी घेऊन जातो. दरवाजा वाजवलेला, ती बिचारी थकून पडलेली. मी याने उठायचं, अगं उठ बाबा आले. ती म्हणती काय एवढ्या रात्री, चहा कर. ती म्हणती तूही कर, मलाही दे, मला भारी कंटाळा आला. अशी प्रकरणं पाहिलं मी एक नवीन मार्ग काढला आहे. घरी निघू नको, तिलाही त्रास देऊ नको, सुट्टे 20 रुपये दे, तुझ्या नावाने मी रस्त्याने निघते. घरच्याचा अंदाज बघून हरिभक्तांनी माणसं घरी न्यायचा प्रयत्न करा. घरचे प्रसन्न पाहिजेत. आता ज्या घरात मी उतरलो, स्तुती करणं साहजिकच आहे. त्या बिचाऱ्या पहाटेपासून रात्रीपर्यंत 2:30 थांबतात. कितीपर्यंत? 2:30 थांबतात.
मला घरात कधी हे सुखच मिळालं नाही. 11-12ला घरी गेलो, दरवाजा वाजवला की घरचे म्हणायचे आलं बाई कीर्तन. बरं का प्रवीण काका, मी माझं सांगतो, आलं बाई कीर्तन. दरवाजा उघडताना चेहरा प्रचंड पडलेला असायचा, पण सकाळी कपडे धुताना टाकताना खिशाला हात लावती म्हणायची आता आज नाही जायचं कीर्तनाला. नाही कळलं तुम्हाला भाऊ? द्रव्येन सर्वे वशाहा सर्वे जनहा कांचन माश्रयन्ते सब कुछ चाहिए लक्ष्मीकांत प्यारेला. म्हणजे मनात त्या काळात आला असतं तर आळंदीत माझा 3 ताळी असतं आणि आत्ताही मनात आला असतं पैठणात 2 एकरचा माझा मठ असता. माझ्या लक्षात आलं मठमुद्रेचे निसे आणि शिष्य शाखेचे विलास. बस त्याच्या नॉर्मल पुस्तक यूज अँड थ्रू वापरायचं सोडून द्यायचं, ते आपलं नाहीच. वेदांत काय? हा पदार्थ तुम्ही मला दिला, हा पदार्थ हातात घेणे आणि जाताना सोडणे, याचं नाव वैराग्य. बाकी काय? पदार्थ मिळावा मग त्यागावा, त्याचं नाव वैराग्य. नाही तर वैराग्याच्या व्याख्या इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. पण तू आणखी परत देत नाहीस ना, त्याचं काय? मी द्या म्हणत नाही, पण मुंदाडांच्या घरी मी गेलो, दोघी पोरींनी मला एक चांदीची प्लेट दिली. मी त्याच्यात दूध पिणार, पण जाताना ती परत देणार. माझे लाकडी भांडे ते माझे, ते माझे नाही, ते वापरायचे पण टाकायचे. वासांश जीर्णानी जैसे नूतन वस्त्र ज्ञानोबराचे उभी पहा. ते शरीर तुम्हाला मला आज ना उद्या सोडायचं. कातण आली की नाक टाकून देतो, नवी धारण करतो. हे सगळं तत्वज्ञान नाथांना उमगलंय. नाथ महाराज वितरागी जीवन जगताय, विनम्र शांत आहेतच. तो DNA त्यांचा, तो अंश. ए ग्रँडफादर इज अ प्रॅक्टिकली बॉर्न. त्यांच्या आजोबांचे गुण त्यांच्यात आहे, 60% गुण आजोबांचे त्यांच्यात आहे. पण नाथ महाराज शिलपट, भित्रे, डगमगणारे. आक्रमण करून कुणी आला तर जाऊ दे, वा तुला मी हात जोडतो, परत जा, असले भ्याड वगैरे नव्हते. बलदंड शरीर होतं, योद्धा होते. कुस्ती अप्रतिम, फिरकीचा डाव अप्रतिम, बजरंग डाव अप्रतिम. क्षणात समोरच्या पहिलवानाला पाठ मातीला लावण्याची ताकद. अरे वा 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 वा. आदिशक्ती मुक्ताई माता की, शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज की. मला सोनी भाऊ म्हणतील तुम्हाला मुलं तरी किती झाले? भरपूर झाले, घरच्यांना काही त्रास नाही ना. तेही वाक्य ज्यांना कळलं नाही ते माझ्या मुलाखतीसाठी सोडून म्हणले. खूप मुलं. हे समाधान महाराज जसे मला पितृतुल्य मानतात, तसं खानदेशातलं माझं अजून एक पोरगाले विशाल महाराज बोलतो. यूट्यूबला मुक्ताईचं भजन ऐकामध्ये तुमच्या अंगावर शहारे उमटतील. म्हणजे भारताच्या बॉन्ड्यूडच्या सीमेच्या सैनिकांनी सुद्धा त्या भजनाला सलाम तिकडनं करावं, एवढं उत्तम झालं. तुळशी अर्चन सोहळ्यात मुक्ताईला मी आलो होतो, त्याने जे गायला आपलातून ते फुल्लार विंदा एकपत्र नेत्र, ही विशाल तत्वज्ञानाचं कमळ खानदेशातून जे फुललं, की महाराष्ट्रात त्याचा सुगंध दरवळला. की आदरणीय विशाल महाराज खोले यांच्या टाळ्या वाजवून तुम्ही मनपूर्वक स्वागत. आदिशक्ती मुक्ताईचं अखंड चिंतन करणारे विशाल महाराज, नाथ महाराज भेकड नव्हते, डरपोक नव्हते, घाबरणारे नव्हते. केवळ पळीभांड हातात घेऊन आचमन करून कुणी दरवाजा वाजवला तर आत बसेल असं अजिबात नव्हतं. की अगं रात्री दरवाजावर कुणीतरी हात टाकला आणि मला जायचं पण भीती वाटतेय, तू सोबत येते का, असलं काही. ऐका ना तुम्ही. नाही ते एके ठिकाणी मला बरी म्हणाली की आमच्या गणपतरावांना तर रात्री मला 3 तास सोबत उठावं लागतं. म्हणलं का? प्रचंड भीतात ते. म्हणलं बरं झालं शिवरायांच्या काळात नव्हते, किल्ले गेले असते.
आपले गिरधारी भाऊ गेले का? घरच्यांना सपोर्ट करावा लागतो काही लोकांना. आपल्या दोघातच ठेवा. एक नवरा बायकोला म्हणाला, याद राख, जास्त माझ्यासमोर आरडाओरडा करत जाऊ नकोस, आम्ही वाघ पळात, माझं आडनाव वाघ आहे. ती म्हणली, तुम्हाला माहीत नाही, माझं वाघ मारे आहे. ही शक्ती स्वतंत्र आहे. मी एक वाक्य बोलू का? यांचा नाक करायचाच नाही. एक स्त्री मला ओवाळायला आली, विशाल महाराज, आणि तिने कुंकू माझ्या कपाळाला बुक्का वगैरे लावलं, ठीक आहे, हळदच लावायला होती मला. मी म्हणलं, आई थोडं थांबा, ओवाळा तुम्ही हळद लावू नका. तुम्ही का? म्हणलं, बाई एकदा लागली तर आतापर्यंत त्रास होतोय, डबल कशाला लावतो मला? जाऊ देत, हे सगळं विनोद बाजूला काढतो, व्यावृत्त करा. नाथ महाराज मोठे योगदान होते. तोडा, मारा, कापा, धरा, पकडा, हे जे आक्रमकपण होतं ते त्यांच्यात होतं. त्या शिवरायांच्या पोवाड्यात जुने पोवाडे गाणारे म्हणायचे, यशवंती वरदा. कोणी थरथर आवाज यायचा रकडे करून, आणि ती थरथर कापणारी यशवंती आपल्या नक्का किल्ल्याला खोवायची आणि त्या दोराला बांधून सैनिक वर जायचे. तानाजी ओरडल्यावर, यशवंती वरदा, ती वीरश्री आहे. आणि तेव्हा तानाजी जर असं म्हणाले असते, बेटा यशवंती वर जातेस का ग? त्या शब्दात वजन धरत नाही ना. वीरश्री कुठे असावी, करुणा कुठे असावी, भयानक कुठे असावं, भक्तिरसस्वादन कुठे असावं. ज्ञानोबा म्हणतात, नवरस भरली सागर. कथेत कीर्तनात आवश्यक आहे. गाणं, कविता, शेरशाही, पोवाडे याचा मी विरोधक नाही आहे, पण ताटात वाढलेलं मीठ, मेटकूट, लोणचं आणि कोशिंबीर कितपर्यंत खावी? चवीपुरतं. नाही कळलं तुम्हाला? मीठ मला फार आवडतं, भातात वर, श्रीखंडात घे, दुधात टाक, मिठाच्या समुद्रात पोहायला जा, मिठाचं चूर्ण कर आणि मिठाचं ज्यूस करून पे. काय वेळेपणा आहे? म्हणजे कोणतं प्रमाणात वापरावं याला काही नाही माहिती. कीर्तनात पखावज वादकाला सोलो येत असला तरी त्यांनी कीर्तनकार सोलून नाही काढायचा, वाजवायचा. त्याने ठेका धरायचा, धे नाघे एल्ले नागा धे नाते अत्तक तेरकेट धे, एवढंच फक्त, बेदुनी चार. हे प्रमाण आहे त्या गोष्टीला सगळ्या. गाणं आलं म्हणजे कर्कश किंचाळ नाही फोडायचं. काही कीर्तनात तुम्हाला इतकी भीती वाटते, हा कर्कश ओरडतात, काय कसं? त्याला करंट दिला पाहिजे आणि पुन्हा 31 भरले पाहिजे. ते करंट दिल्याबद्दल देण्यात आले आहे. म्हणजे तुम्ही ऐकणारे जोपर्यंत नीटनेटके राहत नाही तोपर्यंत आमचे दुकान मस्त चाललेत, लक्षात घाला. आमचे सेटर बंद करायला तुम्ही कारणे होते, उघडे करायला तुम्ही कारणे होते. तुम्हाला किरकोळ आणि होलसेल व्यापारीच कळेना, हा प्रॉब्लेम आहे. तुम्ही टपरीतल्या पानपुड्यावरच खुश आहे. एका आचमनातच तृप्ती तुमची सागरातून दूर आहे. म्हणून भावना, श्रवण, चिंतन, मनन, निधिध्यासन करत असताना सगळ्या अंगाने कथा, सगळ्या अंगाने प्रवचन, सगळ्या अंगाने कीर्तन जेव्हा श्रोत्यांना कळतील, तेव्हा कालही बोललो, तेव्हा श्रोत्यांची तत्वज्ञानाची नाथाच्या दरबारात पैठणात दिवाळी निर्माण होणार. स्वानंदानुभव हे लाडू तुम्हाला चाकता येतील, शांती सुखाची करंजी तुम्हाला खाता येईल, वैराग्याचं काटकुंबळ खाता येईल तुम्हाला, आणि तृप्त झालेला अनारसा चाकता येईल. चवीला भजा असावा. नाही कळलं? एकाचं प्रवचन झालं होतं, भजे भजे मंडनम समस्त पाप खंडन. शंकराचार्य म्हणाले, काय चव आहे त्या भजाला? म्हणलं कशावर सांगतो तुम्हाला, भजे व्रजे एक मंडनम. व्रजात वृंदावनातला कथे जेव्हा भजे वाटण्यात आले आणि खालचे लोक म्हणजे वा वा वा. आमच्या बीडला एका कथा झाली ती पंजाब ऑइल मिलला. मी लहान होतो, आळंदून आलतो.
आणि त्याची भागवत कथा रथावर बसवून मिरवणूक झाली. तुमचे लोक म्हणजे काय व्यापी कथा, साक्षात व्यास जान पाहणी व्यापी म्हणा वैराग्यवान काय म्हणा बडो पंडित काही वाणी साक्षात म्हणत सुखदेव भास. मी गेलो कथेला त्या आणि त्याचं सुरुवात झाली पिबत भागवतम रसमालय, पिबत भागवत. मी पाटणकर महाराजांना तुम्हाला सत्कार होईपर्यंत थांबायचं का? तर मी शालीपर्यंत थांबले, मलाही इच्छा नाही कळलं तुम्हाला. पिबत भागवत. आता अशा माणसांच्याकडनं काय श्रवण करण्याची अपेक्षा तुम्ही करणार मला काही कळतच नाही. भागवत सांगू का तुम्हाला एक्झॅक्टली भागवत म्हणजे काय? मंथोळी वेदशास्त्रार्थ व्यासे केले महाभारत, त्या महाभारताचा मतित अर्थ श्रीमद भागवत हरिला, किंवा असाही अर्थ लावते भारती वेदिक सर्वेश, असे चिंतन करता येईल. असो, वेळ कमी आहे. हे स्वतंत्र ज्ञानसत्र आळंदी, त्रिंबक, पैठणात म्हणजे साधकांच्या समोर, विद्यार्थ्यांच्या समोर ते फलदायी ठरत असतात. आणि श्रोते पण काही परंपरेचं जे ऐकणारे चांगले भाऊ त्यांना त्याचा फायदा होत असतो. पारंपरिक नवीन लोक इन्व्हाय व्हायला पाहिजे. मी कालही खंत व्यक्त केली, एज्युकेटेड मुलं मुली परमार्थात जोपर्यंत IT क्षेत्रात ते आमच्या सक्रिय होत नाही तोपर्यंत आमच्या तत्त्वज्ञानाचा फार असा फायदा नाही. 60, 70, 80 टिकलेली पानं ते सगळं झालं म्हणतात आगून होता पण मला काही वेळ लागला नाही. त्याला काय सांगायचं? काही व्याख्यानात असतात पण त्यांना उच्चारच नाही. काकड्यात ज्यांचा स्वर पार्वतीशी वाटे तुमच्या या दर्शनात, ते म्हणले नाथाचं होतं का कोणाचं पण चरित्र चालू होतं. त्या अशा मंडळींच्यासाठी फिरणं येणाऱ्या काळात विशाल महाराज आपल्याला विशाल होणार नाही, म्हणजे मोठं होणार नाही, ते बरं नाही. म्हणून आता तारखे आणि पत्रिकेतले नावं पाहून आपण जावं की काय, असा एक विचार येणाऱ्या काळात आपल्यासमोर येतो आहे. असं नाथ योद्धे होते, बलदंड होते, शूरवीर धीर होते. एकदा काय झालं, आमच्या गावात झुंबर शेख सारडा, मदन भाऊंचे चिरंजीव आणि सोहनलाल भाऊ सारडा, तुम्ही नाव ऐकून रमेश भाऊ सारडांचं बीडला त्यांचं सारडा संकुल वगैरे आहे. आमच्या भाऊंचं रक्ताचं नातं आहे तिथे, सोडी भाऊंचं. तिथे मोठा डाका आला. ऐकता ना तुम्ही, ऐकताय ना? डाका, ढोल वाजवत, तोफा वाजवत, बंदुकींचे गोळीबार आणि लोखंडी सब्बली म्हणजे पहारी वाजवत होते. तर मी भजनावर आलो की त्या ओटावरती झोपायचं पूर्वी. नेमकं त्या दिवशी माझ्या मित्राचा साखरपुडा होता. ते घरी झोपले आणि मी घरी झोपलो. घरी झोपल्यावर 2:45 दरम्यान ते वाजत गाजत आलं. हो शा हो तेच म्हणायचे. वाजवत आले, तिजोऱ्या तोडल्या, दरवाजा तोडला आणि झुंबर शेठनी सांगितलं चोराला मी ओळखलंय. त्या चोरानं लोखंडी सब्बल, रॉड, नळी, अँगल त्यांच्या डोक्यात मारलं. बेशुद्ध झाले. 2-3 दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला आणि सोनलाल शेठचं घर बीडला आलं. राधेश्यामजी मंत्रीच्याकडे पूर्वी होतेच ओमप्रकाशांच्या माध्यमातून, हे सगळे बीडला आले. तर माझा मित्र डाका होऊन गेल्यावर 8 दिवस स्वप्नात घाबरत असायचा आणि बायकोला म्हणायचा इकडे दरवाजा लाव, खिडकी बंद कर. वाजवत गाजवत आली होती, वाजवत गाजवत. आणि कोणी पण पत्रावर खडा मारला तर 15 दिवस राजुरीत बऱ्याच लोकांना असं वाटायचं आमच्या गावी आले काही. आणि त्यातले जे बलदंड होते ते दगड, काठी, भाला, बरचा घेऊन रस्त्यातून आक्रमण करत असायचे. मुद्दा माझा असा आहे की भयाला माणसं भयभीत होतात. वेदांतातली फलश्रुती सांगतो, मरणाच्या भयाला भेणे अभिनिवेश. ते मरण माझे मरून गेले, मज केले अमर अमर आहा खरे की पहा खोटे ते आगा मर हा बोल न साहती. ज्ञानोबराय म्हणतात माणसाला मर म्हणून तर राग येतो. नाथ महाराज मरणाला भीत नव्हते, घाबरत नव्हते. या मला परत पाठवण्याचं सामर्थ्य या संघाच्या राजा भानदासाच्या कुळात नाथरायांच्या अंगी पूर्णपणे अलंकृत होतं. 300-350 सैनिक किल्ल्यावर आक्रमण करत आले.
फडफड फडफडला भगवा झेंडा गगनात, तुम्ही ऐका गड्यानो आता त्याची ही मात. रिकीबीत पाय टाकला, लगाम हातात धरला, घोड्याला हिसका दिला आणि टाच त्याच्या पोटाला मारली. घोडं वेगात निघालं. कानात वारा शिरलं की घोडं सैराट निघत असतं. पण काटेक लगाम असेल आणि बसणारा पक्का असेल तर मानेवरचे केस डाव्या बाजूनं धरायचे आणि उजव्या बाजूनं लगाम खेचला की काटेरी लगामानं सैराट घोडा सुद्धा आखडला जातो. ही ज्ञान घोडेस्वारपणाचं नाथांना पक्क होतं. मारावा गाडी असं किक ऍक्शन घेतली, घोडं वळवलं, हातात शमशेर तलवार घेतली आणि तिकडनं ते आक्रमण करत होते. नाथांनी पण रामायण महाभारतासारखा जय जयकार केला. किती जिवंत आहेत माझ्या हिंदू यावर अंदाज. तुम्ही असेच राहिला तर काही दिवसांनी तुम्हाला मला नक्की 5 वेळा देवाची प्रार्थना करावी लागणार. आता जे उर्वरित जागे ते बिचारे पुन्हा जय जयकार करतील. नाथांनाही बरं वाटेल. काल प्रदोष होता. माझ्या ताकदीच्या काळात समाधान महाराजांच्या 2 पट ताकदीचा आवाज माझा इथे पाहिजे. 2 पट. आता मी ओरडत नाही, विनोदही करत नाही, फार आनंदातही सांगत नाही. हे सगळं करून माझ्या लक्षात आलं काही केलं तरी तेवढेच मिळतात, कशाला त्रास घ्यायचा. तुम्ही तेवढ्यापुरते प्रसन्न असता. जाताना कोणी म्हणतं का महाराज कोणत्या घाटात मेलात, रॉकेल आणू का? कोणी? ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे फार त्रास. ते बुडत हे जन न देखवे डोळा त्या काळात ठीक होतं. आता जे जन बुडतायत त्यांना वर काढायला गेले की ते आपल्याला बुडवत आहेत, त्यामुळे त्रास घ्यायचा. ज्याचं करावं भलं तो म्हणतो ही टिकावाणी खोर जुनी म्हण आहे. त्यामुळे त्यांच्या नादी लागायचं नाही, आपलं काम आपण करत राहायचं. नाथांनी परचक्र परत पाठवलं. सगळे सैनिक आले होते. कापा, मारा, तोडा, थरा, आक्रमक व्हा. नाथाने एकच ललकारी स्वीकार केला. थरकाप सुटला अंगाचा. ऐका, काही सैनिकांना रक्ताच्या खारोळ्या धारा तीर्थी रक्ताचं स्नान नाथांनी घातलं. ही क्रांती सुद्धा नाथांची महाराष्ट्रात. पुढचं वाक्य सांगतो मीडिया तंत्राला. विशाल महाराज, नाथांच्या एका हातात शांती आहे आणि एका हातात शस्त्राची क्रांती आहे. मऊ मेणा होती आम्ही विष्णुदास, पण उत्तरार्ध आहे. कठीण वज्राला भेटण्याचं सामर्थ्य सुद्धा संतांच्या आणखी. मी आत्ता नाही सांगत, पण प्रपंचात असताना समजा मी आमच्या हिला किंवा विशाल महाराज त्यांच्या तिला त्यांच्या गाडीत कीर्तनाला घेऊन चाललं आणि रमणीय वातावरण माळसेच्या घाटात पाहिलं. पावसाळा छान, डेक लावलेला आहे, गाणी उत्तम आहे, डॉल्बी वाजतोय. कोकणातल्या पोरपोरी त्यांच्या भाषेत म्हणतात, जाम मजा, आवरा पाणी, एकदम बाब्या, नंबर ये. अगदी बांधव माझं त्यांच्यात खूप जाणं आहे. आणि विदर्भातले पोरपोरी, अरे बाप, मला माहिती ना तो आमच्या सामने राहतो पोऱ्या. मग त्याला माहिती सर्व. ते दोन्ही टोळी इकडची तिकडची पाणीवरून वाहते डोंगरातनं आणि पोरपोरी आनंद घेत आहेत. विशाल महाराजाला वाटलं एवढा ऐसा सांडूनी सोहळा मी काही दुसरं तुमचं कोणाचं नाव घेण्यापेक्षा आपल्या माणसाचं आपण घ्यावं ना. मग ते म्हणाले गाडीतून तिला, बेटा इकडे तू इकडे. त्या बिचाऱ्या खाली उतरल्या. सुनबाई या दोघांनी हातपाय धुतले, कळलं. आणि तेवढा ते पोरगं म्हणलं, हे भारत्या बघ ना, वाले पण बायको असते. आणि तिने महाराजांच्या पत्नीच्या हाताला हात लावल्यावर यांनी काय म्हणावं, सर्वाभूती भगवत भाव, जिकडे पाहे तिकडे देव, ईश्वर सर्व ठिकाणी व्यापक आहे. बाळा, तुझी काय इच्छा आहे? तिथं जय हरी भावदास एकनाथ नाही म्हणायचं.
तिथे आपल्या पायातला चांगला खेळीत होतलेला नागाचा जोडा काढायचा, गाडीतला रॉड काढायचा, नाही कळलं तुम्हाला, जॉब काढायचा, काठी काढायची आणि त्याचा सत्कार करायचा. हे संतांना नाठाळाच्या माथ्यावरती काठी मारा, हा संतांचा संदेश. नाथ महाराज योद्धे होते हो. विनम्रता अपेक्षित, सर्वाभूती भगवत भाव अपेक्षित आहे, पण स्वैरी वर्तन दिसत असेल तर निमूटपणे संतांनी सहन करणं हा संतांचा अधर्म आहे. अधर्म आहे, तो सहन नाही करायचा, नाही करायचा. आपल्या देखत कसंही गाडी घेऊन जात असेल तर टेम्पो अडवणं आपलं आद्य कर्तव्य आहे, पण पळत जाणारी गाय त्याच्या हातात घेणं हा अधर्म. वेळ आपल्याला नाहीये, पखवाज आलाय, हरिपाठाची वेळ होत आली आहे आणि आधी वेळ आपणही फार वाढवायचं नाही, काही कारणच नाही वाढवण्याचं. नाथ महाराजांनी ते परचक्र पाठवलं आणि नाथ महाराज आणि जनार्दन स्वामी भारतीय तीर्थयात्रा करण्याची इच्छा करतात. यापरी तीर्थे करिता देखील तीर्थ एक त्र्यंबक, त्रिअंबक, त्रिकंटक आणि ब्रह्मगिरी पर्वतांच्या रांगेत. मग त्या आता चिंतन वाढत चालेल. ब्रह्मगिरी हे सगळ्यांच्या प्रचलित पाठात येणार. माझ्या अभ्यासात स्वतंत्र नाव त्याचं कौलगिरी पर्वत. कोणतं आहे? कौलगिरी पर्वत. त्रिकंटक नगर. परशुरामाला अद्वैत विद्या प्राप्त व्हावी म्हणून रेणुकेनं त्या पर्वतावरती पाठवलं आणि ब्रह्मदेवानं परशुरामाला दत्तात्रयाची भेट घालून दिली. भगवान दत्तात्रयानं परशुरामाच्या डोक्याला हात ठेवला आणि हा दिविद्या, सा दिविद्या, का दिविद्या, ही श्रीविद्या, अद्वैत तत्वज्ञानाची विद्या परशुरामांना मिळाली आणि परशुरामाने ग्रंथ दिला परशुराम कल्पसूत्र. आणि ब्रह्मदेवाने त्या प्रकरणाला कौल दिला. कौल दिला म्हणून त्या पर्वताचं नाव आहे कौलगिरी पर्वत. आणि ब्रह्मा तिथे आला म्हणून त्याचं दुसरं नाव आहे ब्रह्मगिरी पर्वत. या तीर्थांच्या प्रदक्षिणा सगळ्या झाल्या. नाथांना सांगितलं नाशिकात मी परत येतो. तिथल्या एका शिलेवर कपिला संगमाजवळ नाथांनी बसून ग्रंथांचं अध्ययन, अध्यापन, चिंतन, परिशीलन आणि ओवी प्रकरणात लिखाण केल्याचं स्थान आजही नाशिकात तुम्हाला मला साक्ष देते. मी नाशिकला गेलो की त्या तीर्थाला कमंडलूतलं पाणी दंडाचं अभिवादन करून परत येतो. माझा एक स्वभाव आहे. मी मुक्ताईला गेल्यावर पहा, मी मनुदेवीला जातो, मी पद्मालयाला जातो, मी त्याच्यानंतर पुन्हा जवळपास चांगदेवला जातो, मी ओंकारेश्वरला जातो, मी खामनेला संदीपांच्याकडे जातो, मी मोहना संगमला जातो, मी खलघाटला नर्मदेला जातो. एका डिझेलमध्ये जर 4-5 तीर्थ होत असतील त्याच कीर्तनात तर काय हरकत आहे भाऊ? लक्षात आलं? एकाच कीर्तनाच्या डिझेलमध्ये त्याच द्रव्यात जर 4 कीर्तनाचे तीर्थ होत असतील तर काय हरकत आहे? आता सुमितजीने मला इथं बोलवलंय, गाडेश्वराचं दर्शन माझं याच खर्चात होत असेल तर काय हरकत आहे? तारकेश्वरात जाणं माझं याच खर्चात होत असेल तर काय हरकत आहे? यांच्याच भक्ताच्या गाडीत जर ते मला निंबार्काचार्यांच्या मुंगीला घेऊन आणत असतील तर काय हरकत आहे? आणि मुंगळ्यानं मुंगीला जाणं यात काय चुकीचं आहे? ते जर कृष्ण दयारामांच्या मठात नेत असतील, ते मध्वमुनींच्या मठात नेत असतील, किंबहुना ते अमृतरायांच्या मठात नेत, हे तुम्ही बाहेरचे लोक जे आले ते इथं करा सगळं. हे अमृतरायांचा मठ पहा, कृष्ण दयारामांचा मठ पहा, कळलं का? त्याच्या गागाभट्ट चौक पहा, शनी गणपती पहा, कीर्तिस्तंभ पहा. केवळ स्नान फिरणं हे नाही, हे नाही. ती परिक्रमा आहे गोदीची आणि पैठण दक्षिण काशीपीठ आहे. आदिशक्ती मुक्ताई, देहू, सासवड, आळंदी, पंढरपूर हे महाराष्ट्राचे कॅबिनेट तीर्थ आहेत. कॅबिनेट तीर्थ. आणि अन्य तीर्थाला जाऊ नका असं म्हणणारच नाही, कारण पुढच्या चक्री जरी आम्ही वृंदावनात नेलं तर मला अडचण निर्माण होईल म्हणून सांगतो. दुसऱ्याच्या खर्च जायला काही हरकत नाही. सुमितजी पुढच्या वेळेला आयोजन तुम्ही करू नका, माझं आयोजन तिथे तुम्ही नुसतं ऐकलं.
हं. मला कधी कधी असं वाटतं की शेजारच्या लग्नात सोन्याला वस्त्र घ्यायला काय हरकत नाही. ही कथा ज्यांना कळी नाही त्यांना धन्यवाद देतो. जागे त्याच्या वंशात तेव्हा कळे, त्याच्या फक्त अंगावर विचारायचे कापड शिल्लक आहे. हा, रात्रंदिवस कष्ट करणारा माणूस माहेश्वरीत पण द्रव्य अभाव असलेला माणूस आहे, द्रव्याची लालसा नसलेला माणूस आहे, द्रव्याचा संचय न करणारा माणूस आहे, असलेलं द्रव्य सत्संगात घालवणारा माणूस. त्यामुळे अशा माणसाची कीर्ती आणि दया या दोन गोष्टी आपण अभ्यासल्याच पाहिजे. आपण पाठबळ त्यांना दिलं पाहिजे, 2 दिवसात सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे, अशी माझी विनंती. तुम्ही तुम्हाला त्याने न सांगता केला इशारा जाता जाता, यावर तुमची मर्जी. नाही तर मग खूपच छान कथा आहे, आनंदच मिळाला आणि आजचा मेळू इतका अप्रतिम होता, बास मठ्ठा तो इतका चांगला वाटायचा, याला काही अर्थ नाही, याला काय अर्थ नाही. म्हणजे त्यांनी त्याचं सगळं विकावं, तुम्हाला कथा प्रवचन करून द्यावी, तुम्ही त्यांचं वाटोळं करावं आणि मग म्हणावं माणूस फार चांगला. ही महाराष्ट्राची नीतीच. लोकनेता धर्मवेत्ता गेल्यावर माणूस म्हणतात ते बरे होते बरं का, मग प्रतिमा, मग जयंती, मग जय जयकार. आणि असताना पाणी नाही, गुळाचा खडा नाही, याला काय अर्थ नाही, याला काय. मृतदेशा शृंगारीला काय उपयोग आहे त्याचा? कशाला त्याला विनाकारण नटवायचं खटवायचं आहे? तोपर्यंत त्याची सेवा अर्चना पूजा हे सगळं करता आलं पाहिजे. वेळ कमी आहे, बऱ्याच जणांना खूप गरमत आहे, कोणी वस्त्र हलवत आहेत, कोणी काही करतायत, त्यामुळे आपण आपल्याला हलवलेलं बरं आहे. नाथांच्या ग्रंथसंपदेबद्दल बोलताना आनंद लहरी, फक्त नाव ऐका. आनंद लहरी मला ऑब्झर्व करता आलं नाही. आनंद लहरीच्या एकाही ओळीचा अर्थ मला अजून कळलेला नाही. मला, माझ्याबद्दल बोलतो, शुकाष्टक मला कळलं नाही. कस्तम शिशो कथस्य ग्रंथः हे जे हस्तामलक प्रकरण आहे ते मला अजून कळलेलं नाही. अजून चिरंजीव पद नको नको स्त्रियांचा सांगात करते आघात पुरुष असं. नाथांच्या चिरंजीव पदातली एवढी ओळी जरी साधना करणाऱ्या वैष्णवाने आपल्या अंमलात जीवनात आचरणात आणला महाराज, तर देव सुद्धा बाका करू शकत नाही, ताकद संपन्न. हरी प्राप्तीस उपाय भरावे संतांचे ते पाय, सत्पदते ब्रह्मचित पदते माया. हे जे प्रकरण आहेत हरिपाठातले, ते म्हणायला गोड आहे, बिरदावली म्हणायला गोड आहे, पण उमगत नाही, कळत नाही, समजत नाही, ज्ञान नाही, मानसी बाळगत नाही. पाहता समजण्याची शोभा मानता येते, यावर भाष्य करताना नाकी नव्हते. हे प्रत्यक्ष शंकर महाराज कांदारकरांचं ऐकलेलं आहे, गोपाळशास्त्री आबांचं ऐकलेलं आहे, गुरुवारी वक्ते आबांचं ऐकलेलं आहे, साखरी महाराजांचं ऐकलेलं आहे, कुंभार गुरुजी महाराजांचं ऐकले, आनंदाश्रम स्वामींचं ऐकले, प्रत्यक्ष मी विठ्ठल महाराज भोल्यांचं ऐकले, चक्रांत बाबांचं ऐकलंय, श्रद्धे उतुरकर महाराजांचं ऐकले. सोपी गोष्ट अर्थसंगती लावणं, नाकी नव्हती ती बड्या बड्यांच्या. म्हणून नाथ महाराज वाङ्मयाच्या दृष्टीने समजून जर घेतले तर तुमची आजची यात्रा पुढच्या काळात साफल्याची झाल्याशिवाय राहणार नाही, असं माझं वैयक्तिक मत. एक तरी ओबी हे जसं ज्ञानोबरायचं मत आहे, संतांचं मत आहे, तसं नाथांच्या वाङ्मयामधील एका तरी ग्रंथाच्या ओबीचं आचरण तुमच्या माझ्या जीवनात होणं हे खऱ्या अर्थाने फलदायी ठरू शकतं. किती वाजले मला कळून नाही. 5:30. मोर्चा निघून राजीनामा देण्यापेक्षा इज्जतीत थांबलेलं बरं आहे असं मला वाटतं. नाथांची तीर्थयात्रा झाली. या प्रकरणात काही ठिकाणी नाथ आहे जनार्दन स्वामींच्या बरोबर आहे आणि काही ठिकाणी जनार्दन स्वामी स्वतंत्र आहे. त्या चंद्रभट्टांच्याकडचं प्रकरण फार महत्वाचं आहे. चंद्रभट्टांच्याकडे जेव्हा मुक्काम झाला तेव्हा नाथाने विचारलं तुम्ही काय करता? म्हणाले मी भगवंताच्या लीला सांगतो, मी पद्मपुराण, मी विष्णू पुराणाच्या कथा सांगतो, मी भागवताच्या चिंतनाच्या पाठीमागं लागलो.
निगमकल्पतरोद गलितम फलम शुकमुखात. शुकांच्या स्पर्शानं चौंच लागून स्वादिष्ट झालेलं जे फळ आहे भागवत, तव कथामृतम, हे जे तुझं कथामृत आहे, कथारूपी अमृत ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मनपूर्ण अनन्य होता या शरण. वाङ्मयी पूजा सांगितली. नाथांना तिथे प्रेरणा मिळाली की भागवताच्या एकादशी स्कंदावर आपण टीका लिहा. नाथरायांनी एकादशी स्कंद टीका लिहिली. क्षमा मागतो, संस्कृतचा श्लोक, हिंदीचा अर्थ आणि मराठीचं अवग्रहण कथेत सरळ करता येणारे वक्ते सध्या आहे. परंतु श्रीधरांची चूर्णिका आणि वल्लभांची टीका या दोन ग्रंथाच्या भूमिका भागवताच्या कळल्या विना भागवताची संगती लागत. राधा आणि कृष्ण व्याह है ह्या नाही हा अभ्यासाचा विषय. लावणं हा भावनिक प्रश्न आहे. सोनी भाऊनी नवीन बिल्डिंगमध्ये मला जागा दान दिली हा भावनिक प्रश्न आहे. पण उतार्याला लिगली माझं नाव आहे का हा कायदेशीर प्रश्न. नीट समजून घ्या माझ्या भूमिका. मी आध्यात्मिक कायदा तुमच्या समोर मांडतो. गॉड इज लँड, मॅन इज लॉ, हे दोन कायदे, मानव निर्मित कायदा आणि ईश्वर निर्मित संत प्रणित कायदा, असे दोन प्रकरण तुमच्या समोर मांडतो. राधा ही आल्हादिनी शक्ती आहे. देवी भागवतात राधा ही भगवती जगज्जननी जगदंबा आहे आणि विष्णू पुराणात आणि गर्ग संहितेत कृष्ण विवाह संगती प्रतिपादन केलेली आहे. संशोधन विषय स्वतंत्र असतो आणि भावनिक विषय स्वतंत्र असतो. विद्यापीठात PhD करताना भावनेपोटी रामकृष्ण हरी घेऊन चालणार नाही, भावनेपोटी ज्ञानदेव तुकाराम घेऊन चालणार नाही, भावनेपोटी जनार्दन माऊली जनार्दन भानुदास ऐकणार असं लिहून चालणार नाही, किंवा भावनेपोटी मुक्ताबाई माझे आई मजला ठाव द्यावा पाहिजे असं म्हणून चालणार नाही. तिथे चिकित्सा पद्धतीने प्रश्नाचं सखोल उत्तर तुम्हाला चौकटीत लिहावं लागेल, म्हणजे पर्सेंटेज तुम्हाला पडते. वेळ आपला संपलाय, 5:30 वाजले. नाथांची जनार्दन स्वामींच्या समवेत यात्रा, एकादशी स्कंद भागवत टीकेचं निर्माण आणि नाथांचं उर्वरित काळात गवळणी, अभंग आणि बहुरूढ भारूढ हे प्रकरण इथपर्यंत उद्या सुरुवात करून मी जेवढं शक्य आहे तेवढं तुमच्यासमोर उद्या मांडणार आहे. सकाळी मी माजलगावला निघणार आहे पहाटे. इथे सामवेदात भारतात प्रथम आलेल्या सीतापती नावाच्या वैदिकाचा माझ्या अध्यक्षतेखाली एक मोठा सत्कार सोहळा वैष्णव मंगल कार्यालयात माजलगावला आहे. तो परत करून 3:30-3:15 तरी मला साधारण इथे येण्यासाठी लागतील आणि मग उर्वरित 5:15 पर्यंत उद्या आपलं समापन होईल, सांगता होईल. आणि सोमवती अमावास्या परवा आहे, त्यामुळे येतील अमावास्याला दंडतर्पण गंगेला करावं असा एक धर्मशास्त्रीय निर्णय आहे. कमंडलूचं पाणी त्या पट्टावरती टाकावं असा एक नियम आहे. आणि सोमवती अमावास्याला गंगेतलं स्नान हे तुमच्या सगळ्यांच्या दृष्टीने फलदायी आहे. त्यामुळं सोमवती अमावास्याला आपला काला आहे. आपल्या वाङ्मयी यज्ञाची पूर्णाहुती आहे. सुनीजींनी आपल्या अनुयायांना बरोबर घेऊन, म्हणजे आपल्या स्वजातीयांना तर घेतलं, पण प्रत्येक समाजातल्या हरिभक्तांना घेऊन आपल्या मातेच्या प्रती हा अमृत महोत्सव केला. ही एक जमेची गोष्ट आहे. सकल तीर्थांचे धुरे जी एका माता पितर, आपली आई आपल्या डोळ्यात दुखत आपल्या पुत्राला संन्यास घेण्याची अनुज्ञा देणं ही गोष्ट इतकी सोपी नाही. कारण मी स्वतः अनुभवलंय, त्यांना तरी प्रापंचिक प्रतिबंध नाही, मी ते अनुभवलाय. काय त्रास आहे, पितर त्रास देतात, कुलदेवी त्रास देते, कुलदेवता कोपता, समाज चिडवतो, आप्त स्वकीय बिरादारी भावकी उपहास करते आणि वितराकपणानं जे स्वीकारलंय
त्याला लोक निंदा म्हणूनच फक्त आपल्या समोर ठेवतात. त्याला न भीता न डगमगता नाथाच्या दरबारातनं नाथ योद्धे होते या चिंतनाचा अभ्यास करून रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतरंग आणि बहिरंग असा वैष्णवांच्या संगतीत सत्संगात योद्धा व्हावं आणि आपलं जीवन परिप्लुत करून घ्यावं. श्रीमद भागवताच्या पद्मपुराणाअंतर्गत पहिल्या 3 खंडात अध्यायात काका पुष्कर महाराज आणि आदरणीय माता भगिनींनो असं प्रकरण आलंय. गोकर्णानं आपल्या वडिलांना सांगितलं आत्मदेवाला, बाबा आता आजू शेठ सगळं पाहताय, आता संजू शेठ सगळं पाहताय, आता वहिनी पण थकल्यात, पंढरपूरला बांधलंय, आता संन्यासे सर्वथा सुखम. बरं का नडसे एक डॉक्टर आहे, एक व्यापारी आहे, सगळं चांगलं आहे. आता वानप्रस्थ स्वीकारावं आणि त्यात ते दोघांचं जमलं नाही. ती जर म्हणली ना थुंकून सगळं प्रांगण ओलं केलंय तर मग संन्यासे सर्वथा सुखम. नाही कळलं तुम्हाला? सर्वथा सुखम. काल मला कोणीतरी विचारलं याचं काय, मला संन्यासी झाल्यापासून माझी सोय खूप चांगली लागली. 4 पंचात भागतोय माझं काम. मिस्त्री नाही, नीळ नाही, एम्ब्रॉयडरी नाही, पिको फॉल नाही, टीप नाही. ती एका धोत्रात 2 पंच होतात आणि पंचा शिल्लक राहतो. एक गुंडाळायचा, एक वर घ्यायचा आणि उत्तरी अशी टाकायची. सगळं भागत आहे मस्त एकाच पिशवी. तुम्ही सगळेजण या आमच्या गटात अशी इच्छा व्यक्त करतो. आता ज्यांचं राहिलंय ते जाऊ दे, पण ज्यांचं होत नाही, होण्याचा अंदाज नाही, प्रयत्न करून यश नाही, ग्रहवक्री आलेला आहे, अशा सगळ्या सज्जनांना येणाऱ्या कुंभमेळ्याच्या माझ्या पत्रिकेत मी एक ॲड लिहिणार आहे. संन्याशांची भरती करणे आहे. त्वरेनं संपर्क करावा आपला दंडी स्वामी अमृताश्रम महाराज. ज्यांना अर्ज करायचा आहे ते सुमीजींच्याकडे करा. मी त्यांना माझ्या खर्चानं येणाऱ्या कुंभात दीक्षा देईन. आता आमच्या स्वामींना स्वामी तुम्ही हे कपडे घालून मी सुखी का दुःखी आहे? पूर्वी त्यांना मागून एकदा मिळत नव्हतं, मागून. तर कालपासून त्यांची पिजोड गाडी 4 वेळा आवाज द्यायला लागली. किती वेळेला? 4 वेळेला. DI कमांडर आहे, हाय फाय कुंपाट्यातून घाला, मातीतनं घाला, खडकातनं घाला, ढेकळातनं घाला, टकाटक. सकाळी दोघी पुरी उपीट, लगेच बिस्किट, पोहे, माध्यान्हाला इकडे मेजवानी, पुन्हा कथेला येताना थोडं फरसाण, थोडा चिवडा, थोडे फळं एका प्लेटमध्ये. आणि इथून गेल्या गेल्या पुन्हा काही भूक लागली का म्हणून ज्यूस वगैरे काही. बाप जन्मी घरात ज्या सुविधा आमच्या होत नाही त्या संतांच्या संगतीत. मला सगळं काव्य हिंदीतनं येत नाही, पण मी आता वृंदावनात शिकायला जाणार आहे काही दिवसात. रामायण सांगणाऱ्याला कोणतरी गुरु करतो मी, त्याच्याकडनं शिकतो. तात मिले सुनी भ्रात मिले, राज मिले गजवाज मिले, मन वांछित पायी युवती सुखदायी. नाही कळलं? युवती सुखदायी. कहे निपट निरंजन सब कुछ मिले, किंतु संत समागम दुर्लभ आहे. सगळं मिळेल पण सत्संग मिळणार नाही. आपण आला मनपूर्वक आपलं स्वागत. कुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज दत्तात्रेय जनार्दन स्वामी